अशा आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला उत्तर सिनेमा याचे लेखक आणि दिग्दर्शक माननीय श्री क्षितिज पटवर्धन सर, तसंच आजच्या युवा पिढीचं आकर्षण ज्याच्या नावातच अभिनय आहे असा अभिनय बेर्डे यांचं मी दीपलक्ष्मी भट शब्द सुमनांनी स्वागत करते आणि उपस्थित सगळ्यांचे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देते. हॅपी न्यू इयर सर. चित्रपट, सिनेमा म्हणजे केवळ करमणूक नाही तर समाजाशी संवाद साधणारं एक माध्यम आहे. NFF म्हणजे नागपूर फिल्म फेस्टिवल हा केवळ चित्रपट दाखवण्याचा मंच नसून तो नव्या विचारांना, नव्या आवाजांना आणि समाजाशी संवाद साधणाऱ्या सिनेमांना व्यासपीठ देणारा महोत्सव आहे. आजच्या या विशेष सत्रामध्ये आपण भेट घालणार आहोत, संवाद साधणार आहोत, तो म्हणजे उत्तर या विचार प्रवर्तक चित्रपटाच्या टीम बरोबर, ज्यांनी आपल्या संवेदनशीलतेतून प्रश्न मांडण्याचं धाडस केलं. या धाडसाला मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीप्रमाणे पहिल्यांदा आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. तर सर्वप्रथम ज्यांची कलात्मक शैली ही मौनात बोलणारी आहे, ज्यांच्या साधेपणातून खोल अर्थ साधणारी आहे, असे उत्तर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक माननीय श्री क्षितिज पटवर्धन सरांचं स्वागत. नागपूर फिल्म फेस्टिवल ज्यांच्या मार्गदर्शनातून साध्य होतो असे डॉक्टर रवींद्र हरिदास सर त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रेमकथा, नातेसंबंध, कॉलेज जीवन, विवाहानंतरच्या नात्यांचं वास्तववादी स्वरूप, आधुनिक लग्न आणि जोडीदाराची निवड, राजकीय पार्श्वभूमी अशा विविध संवेदनशील विचारांवर, मुद्द्यांवर डबल सीट, क्लासमेट, टाइम प्लीज, लग्न पाहावं करून, धुराळा अशा अनेक चित्रपटांचं लेखन आणि स्क्रीन प्ले त्यांनी केलेला आहे. आणि नुकताच उत्तर या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केलं आहे आणि आपला ठसा उमटवला आहे. तर क्षितिज सरांचं आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया. तसंच आपलं आजचं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे युवा दिलो की धडकन, उत्तर सिनेमाचा नायक, आपल्या नावाची छाप पाडणारा, ज्यांच्या नावातच अभिनय आहे, असा आजच्या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण अभिनय बेर्डे यांचं स्वागत शैलेश अनिखेंडी करतील अशी मी त्यांना विनंती करते. अभिनय केवळ हा प्रसिद्ध परंपरेचा वारसा नाही तर स्वतःच्या कष्टानं आणि निवडलेल्या भूमिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेलं व्यक्तिमत्व. संयम, प्रामाणिकपणा आणि अंतर्मुख अभिव्यक्ती. पुन्हा एकदा अभिनयाचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर, काही चित्रपट पाहून आपण हसतो, कधी रडतो, पण काही चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पडतात. उत्तर हा चित्रपट त्यातला एक आहे. त्यातला विचार, प्रवास, अनुभव थेट टीमकडून आपण जाणून घेणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण या चित्रपटाचा ट्रेलर बघूया. तर आपण ट्रेलर बघूया. तुझा प्रॉब्लेम काय रे? हा, सांगून तर बघ. बर्डन येतं मला. ओळखीच्या माणसाशी सतत प्रेमाने वागायचं बर्डन येतं मला. चड्डी सरळ करा आणि मशीन मध्ये टाका. गीझर कोण बंद करणार? आणि आपटू नको आता दरवाजा. एक मिनिट, थोडी येऊ. नाही थोडी बाजूला हो.
थोडी थोडी अजून 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 अगे थांब. हा, घरी येताना मागवता तरी 40 पायऱ्या उतरून जा आणि घ्या. अश्मयुगात राहा त्यापेक्षा. नान्या, काय तुला अश्मयुग हा शब्द माहितीये? आई प्लीज. माणसाला माणसांची गरज असते. स्वतःच्या सोयीपुरती कायम. आय प्रूव्ह यू रॉंग. पाळण्याघरापासून ऐकतो. आई, समजा तू उद्या बाहेर गेलीस काही दिवसांसाठी, चल रे, माझी किंमत कळेल वलासी, तो मी काय करायचं? मी आहे म्हणून चाललंय सगळं. Initializing. Checking data. Ready. आई, कॉफी. वन ब्लॅक कॉफी फॉर निनाद. फक्त माझा नमस्कार की लोक ओळखायची की मीच. तूच. प्लीज जाताना दारोडना. प्रायव्हसी. डायलॉग. तू अनेक शिफ्टा सिरियस आहात करे. स्वतःला ना एनजीओ समजणं बंद कर शिप्रा. चल जा, चल थोबाड दाखवू नकोस, जा. बरोबर आहे. प्रोजेक्ट झाला ना आता. हेडफोन काढ. आई बोलतेय ना. आपल्या सतत हेडफोनचं कुंपण. धन्या, मूल हे आईचं पहिलं प्रेम असतं. पहिलं प्रेम टिकतं का पण? का जातं निघून कुठे? वेळ आली की मिळेल उत्तर. हो आई. मिती सावंत यांच्या परिपूर्ण अभिनयाने सजलेला असा हा उत्तर चित्रपट, ज्याचं ट्रेलर आत्ता आपण बघितलं, खरोखर विचार प्रवर्तक सिनेमा आहे हा. तर या उत्तर सिनेमाचं स्वागत आपण जोरदार टाळ्यांनी करूया. आणि मला नक्कीच माहिती आहे की हा ट्रेलर बघून आपल्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता वाढलेली आहे. सर, यातल्या कित्येकांनी ऑलरेडी हा सिनेमा बघितलेला आहे आणि हा ट्रेलर बघून कित्येक जण आत्ताच ॲडव्हान्स बुकिंग करणार आहेत आणि सिनेमा बघणार आहेत. खरं म्हणजे फक्त नवीन पिढीने नाही, तर प्रत्येक वयाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या व्यक्तीनं हा बघण्यासारखा सिनेमा आहे. तर या सिनेमाला आणि सिनेमाच्या टीमला जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया, शुभेच्छा देऊया. सर, काही प्रश्न असे असतात की जे विचारल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरं लगेच सापडत नाहीत. काही कथा अशा असतात की त्या वाचल्यानंतर, त्या बघितल्यानंतर अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण उत्तर ही कलाकृती अशी आहे की एकीकडे ज्यांनी आपल्याला उत्तर दिलं, पण त्याचबरोबर अनेक प्रश्नसुद्धा निर्माण केले. तर त्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या टीमकडून समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. त्यांचा प्रवास, त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. तर उपस्थितांच्या परवानगीनं आणि मान्यवरांच्या परवानगीनं आपण संवादाला सुरुवात करूया. सर, मी सिनेमा बघितला आहे. सिनेमा जितका पडद्यावर दिसतो, मला असं वाटतं त्याहीपेक्षा त्याच्या पलीकडे खूप मोठा त्याची डेप्थ आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला लेखकाला आणि दिग्दर्शकाला विचारायचा आहे. सर, नाटक म्हटलं किंवा सिनेमा म्हटला तर आपण म्हणतो की तो सिनेमा किंवा नाटक हे समाजाचं प्रतिबिंब असतं. तर या उत्तर सिनेमाची कल्पना येण्यामागे काय पार्श्वभूमी होती? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि नागपूर फिल्म फेस्टिवलचे आभार. ओंकार आणि मी अनेक दिवस खरं तर आमचं बोलणं चाललं होतं. मला हेही माहीत नव्हतं की तो कुठला आहे, आणि तरी आमचं ट्विटर आणि या माध्यमातून बोलणं चाललं होतं. आणि तेव्हा सहज बोलता बोलता एक कायम अशी ओरड असते की मराठी सिनेमा हा पुणे, मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर कधी जात नाही. प्रमोशनसाठी तर नाहीच जात, पण भेटीगाठी करायला पण जात नाही. आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याच्या आधी जस्ट मी एकदा कॉन्टेक्स्ट सेट करतो. आम्ही कशासाठी आलो आहे किंवा हे इथे येण्यामागचं कारण काय. 12 डिसेंबरला आपला सिनेमा रिलीज झाला, तेव्हा धुरंधर आणि अवतार असे दोन्ही सिनेमे आपल्या एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रिलीज झाले. मुंबई आणि पुणे ही जी मेन सेंटर्स होती, तिथे अशी परिस्थिती होती की 22 शो एका दिवसामध्ये धुरंधरचे होते, 17 शो अवतारचे होते, आणि आम्हाला 2 शो मिळवायला सुद्धा प्रचंड फाईट पुटअप करायला लागली. प्रचंड. कारण आत्ता असं ते गणित असं झालं आहे की शुक्रवारी जर तुमची ऑक्युपन्सी 40% असेल तर शनिवारी सिनेमा काढू शकतात.
तर अशा वेळेला ती शुक्रवारीच कशी वाढवायची, मग शनिवारी वाढली तर रविवारी कशी टिकवायची, रविवारी टिकवली तर मग सोमवारी ती कशी सस्टेन करायची, असा एक सगळा काळ होता. मी पहिल्यांदाच दिग्दर्शक झाल्यामुळे याच्याने मी लिहिलंय बरंच, पण दिग्दर्शन पहिलंच होतं. मी आणि अभिनय 12 तारखेपासून आज आमच्या सगळ्या कॅम्पेनची सांगता, म्हणजे आता 1 महिना बरोबर होईल, आज आम्ही सांगता नागपूरमध्ये करतोय. आणि हे केवळ आम्ही याच्यासाठी करतोय कारण मला असं वाटतं की चित्रभाषेशी जोडले गेलेली जिथली कुठली लोक असतील त्या सगळ्यांना मराठी सिनेमा बनवणारे म्हणून आम्ही स्वतः जाऊन भेटणं गरजेचं आहे. आणि त्यांनाही तेवढंच इन्क्लुझिव्ह वाटणं गरजेचं आहे की आम्ही सुद्धा तेवढेच महत्त्वाचे प्रेक्षक आहोत जेवढे मुंबईचे प्रेक्षक आहेत, जेवढे पुण्याचेही प्रेक्षक आहेत. आणि तुम्हाला सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो, आम्ही या सिनेमाच्या निमित्तानं 32 थिएटर व्हिजिट्स केल्या. आणि आम्ही फक्त मुंबई किंवा पुण्याने गेला, आम्ही मुंबईचं सगळ्यात जे टोक आहे नाला सोपारा तिथेही आम्ही जाऊन आलो, आम्ही पनवेललाही जाऊन आलो, आम्ही पुण्याच्या अतिशय कोपऱ्यामध्ये असलेलं पिंपरीचं एक विशाल नावाचं थिएटर आहे तिथेही जाऊन आलो. आणि या सगळ्या ठिकाणी आमचे शो हाऊसफुल होते. आजही आम्ही इथे यायच्या आधी सिनेपोलिसला गेलो होतो जिथे 70% शो फुल होता, कालचा शो हाऊसफुल होता. 5व्या आठवड्यात जर मराठी सिनेमा नागपूरमध्ये फुल असेल तर याचा अर्थ इथे खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. पण दुर्दैवाने मराठी सिनेमा बनवणाऱ्यांचं त्या प्रेक्षकांकडे लक्ष गेलेलं नाही. तर ते लक्ष जाण्याची पहिली वेळ आपल्यात असावी या वानगी दाखल किंवा या तळटीपेखाली आम्ही दोघं पहिल्यांदा तुम्हाला भेटायला आलेलो. कारण मला नेहमी असं वाटतं की प्रेक्षकांचं प्रेम हे वन वे ट्रॅफिक नसतं, ते कलाकारांनी तेवढंच द्यायला पाहिजे, तेवढंच दाखवायला पाहिजे. की कारण आमची नाटकं इथे होतात, माझं भूमिका झालंय, 2 स्पेशल माझं नाटक इथे झालंय, आजीबाई जोरात आय गेस आपलं झालं इथे, आजीबाई जोरात नाही झालं, भूमिका आणि 2 स्पेशल झालं. सो नागपूरचा ऑडियन्स काय आहे, नागपूरचे प्रेक्षक काय, ते मराठीवर किती प्रेम करतात हे मला अतिशय चांगलं माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कॅम्पेनची सांगता नागपूरमध्ये करण्याचं कारणच हे होतं की आमच्या पुढे जी लोक सिनेमा बनवणार आहेत मराठी, त्यांना हे लक्षात यावं की मराठी सिनेमाचं एक महत्त्वाचं सेंटर हे पश्चिम महाराष्ट्राबाहेर सुद्धा आहे. आणि फिजिकली ते कितीही लांब असलं तरी ते मनाने तेवढंच जवळचं आहे. तर तिथे 1-1.25 तासाची फ्लाईट करून मुंबईवरनं येता येतं आणि त्या ऑडियन्सशी तेवढ्याच एकरूप होऊन संवाद साधता येतो. त्याच्यासाठी हा सगळा पहिला म्हणजे खटाटोप. आणि त्याच्यासाठी NFF आणि ओमकार या दोघांचेही मी खूप मनापासून आभार मानतो. कारण आत्ता अशी गरज आहे की मराठी सिनेमाने वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रसेतू तयार करायची गरज आहे. मी त्याला चित्रसेतू असं म्हणतो कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये, निम शहरांमध्ये, तालुक्या प्लेसेसमध्ये जिथे जिथे मराठी सिनेमा बघणारा ऑडियन्स आहे त्याच्यापर्यंत आपण सिनेमा म्हणून पोचलं पाहिजे, तरच आपली ओव्हरऑल ऑडियन्सची संख्या वाढेल. गेल्या वर्षी मराठीमध्ये 110 सिनेमे बनलेत आणि 110 पैकी फक्त 6 सिनेमे हे 2 कोटीच्या वर कमाई करू शकलेत. फक्त 6 सिनेमे. आणि अशी परिस्थिती असताना आपला ओव्हरऑल ऑडियन्सचा टक्का कसा वाढला पाहिजे याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न फक्त उत्तरसाठी नाही आहे, हा माझ्याही पुढच्या फिल्मसाठी आहे, अभिनयच्याही पुढच्या फिल्मसाठी आहे. आणि ओव्हरऑल आमची नावं तुम्हाला लक्षात राहावी, तुमचं हे प्रेम आम्हाला लक्षात राहावं म्हणून हा पहिला अटेम्प्ट आहे. उत्तर तुमच्यापैकी किती जणांनी पाहिला आहे मला माहीत नाही. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांना थँक्यू म्हणतो. ज्यांनी पाहिला नाही आहे त्यांच्यासाठी एका वाक्यात सांगतो की इंजिनिअरिंग करणारा मुलगा आहे जो स्वतःच्या आईला AI मध्ये रिप्लेस करायचा प्रयत्न करतो. आणि त्याला असं लक्षात येतं की आई ही जगातली एकमेव गोष्ट आहे जी AI मध्ये रिप्लेस होऊ शकत नाही. त्यामुळे कारण आईमध्ये AAI एक एक्स्ट्रा A असतो हे त्याला सिनेमा झाल्यानंतर कळतं. तर अशी ती गोष्ट आहे, पण ती आजच्या टेक्नॉलॉजीच्या अँगलनी आहे. ती अजिबात प्रेक्षकांना नाही करणारी नाही आहे. त्याच्यामध्ये कुठलाही कमर्शियल मालमसाला नाही आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही लोकांना ॲड्रेनलिन रश देणारी गाणी नाही आहेत. तरीसुद्धा आपला सिनेमा 5व्या आठवड्यामध्ये टिकून आहे. याचं कारण मराठी प्रेक्षकांची अभिरुची अत्यंत संपन्न आहे. हा सिनेमा जेव्हा मी सुरुवात केली काम करायला 2017 साली या सिनेमाची कल्पना डोक्यात आली, तेव्हा असा जो प्रश्न इथल्या बहुतांश लोकांच्या मनात कायम येतो की समजा आई 4 दिवस घरी नसेल तर तिच्या हातचा पदार्थ आपल्याला खाता येईल का? म्हणजे तीच कढई आहे, तेच पातेलं आहे, तोच गॅस आहे. ती म्हणली की अरे ते अमुक अमुक करायला एवढंच करायला लागतं. म्हणजे आता इथे नागपूरमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या गोष्टी बनतात, वडाभात माझा अतिशय आवडीचा प्रकार आहे, तर ती रेसिपी आई सांगते, आपण आईसारखी करतो पण ती आईसारखी होत नाही, ती तशीच राहते. त्यामुळे आईच्या हातची चव हा एक पहिला मुद्दा होता. आणि असा मी विचार केला की असा एक मुलगा ॲप बनवेल का जो आईच्या हातची चव रेप्लिकेट करायला प्रयत्न करेल. की आई 4 दिवस बाहेर गेले तर तिच्या हातची चव एका ॲपमध्ये टाकून बघू ती होतीये का. आणि मग हळूहळू त्यातनं डेव्हलपमेंट करता करता भारताचे थोर शास्त्रज्ञ आहेत जयंत नारळीकर, ज्यांना जाऊन मी
2017-18 मध्ये ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा ऐकवली, कारण याच्यामध्ये सायन्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्याकडे तुम्ही बघितलं तर प्रेक्षकांना ना कमी हुशार समजायची आपली एक प्रवृत्ती आहे की त्यांना काही कळत नाही. आपण एवढंसं दाखवलं, 2 वायरे दाखवलं तरी त्यांना वाटतं ते ॲप आहे, असं आपल्या इथे लोक सर्रास समजतात. सो आम्ही ह्या फिल्मला AIची एक प्रॉपर टीम हायर केली. ते तुम्ही अनमिस जे बघितलं समोर येताना ते ॲक्च्युली एक वर्किंग प्रोटोटाईप आहे, जे पूर्ण फिल्मभर चालतं, बोलतं, त्याचं हलतं वळतं, तो जे बोलेल त्याला रिॲक्ट करतं, असं ते सगळं आहे. सो AI आणि आई हे 2 मुद्दे त्याचे आम्हाला सापडले. आणि जगातला आत्ता जो सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फ्लिक्ट आहे की आपण बघतोय की कला क्षेत्रातल्या अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. प्रत्येक जण रोज उठून म्हणतो अरे तुझं काय खरं नाही, तू एडिटिंग शिकतोय का, पण ते एडिटिंग तर काय AI 10 मिनिटात करेल. तू ग्राफिक डिझाईन शिकतोय का, ते काय AI 5 मिनिटात करेल, असं एक सगळी लोक बोलत आहेत. तर अशा वेळेला जगातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं AI रिप्लेस करायचा प्रयत्न करेल का? आणि जर त्यांनी ते केलं तर त्याच्यात त्याला यश येईल का? आणि जर यश नाही आलं तर आपल्याला सगळ्यांना माणूस म्हणून काय कळेल? तर हे कळेल की जगात काही गोष्टी आहेत त्या AI कितीही प्रगत झालं तरी त्या रिप्लेस होऊ शकत नाही. त्यातली पहिली आणि फंडामेंटल गोष्ट ही आईचं प्रेम आहे. आणि जेव्हा हा धागा सापडला तेव्हा त्याच्यावर आम्ही 3.5-4 वर्ष काम केलं. आणि ते काम केल्यानंतर आज तुमच्यासमोर जी फिल्म उभी आहे ती उभी आहे. थँक्यू सर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कदाचित जसं सिनेमामध्ये दाखवलं आहे की आईची जागा रिप्लेस होऊ शकते, आईची उणीव नाही होऊ. नाही, 100. माझा पुढचा प्रश्न अभिनयाला आहे. आपल्याला बरेच प्रश्न पडतात की हे बरोबर आहे का चूक आहे, आपण गप्प राहायला हवं का व्यक्त व्हायला हवं, आपण एखादी गोष्ट स्वीकारायला हवी का त्याचा विरोध करायला हवा. तर या सिनेमाच्या निमित्तानं अभिनय कुठे उभा आहे? अभिनय निनादपेक्षा वेगळा आहे का? किंवा जसं आता सरांनी म्हटलं की या उत्तर सिनेमा जो बनला तो त्याच्यात फार कमर्शियल स्टफ नाही आहे. मग आजच्या युगात जिथे आपण सगळं कमर्शियली हिट होण्याकडे किंवा मॉनिटरी गेनकडे किंवा ग्लॅमरकडे जाणारी ही पिढी असताना तुझी काय भूमिका होती हा सिनेमा करण्यामागे? पहिली गोष्ट तर मी निनादसारखा अजिबातच नाही. म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे आम्हा दोघांमध्ये. आम्ही दोघं 2 वेगळी टोक आहोत माणूस म्हणून. कॉमन गोष्ट हीच आहे की त्याचीही सिंगल आई आहे, माझीही सिंगल आई आहे. तोही खूप गोष्टी मनात ठेवतो, मीही खूप गोष्टी मनात ठेवतो. फक्त व्यक्त होण्याची स्टाईल वेगळी आहे, रिॲक्ट करण्याची स्टाईल वेगळी आहे. सो येस, खूप फरक आहे. सेकंडली तुम्ही जे म्हणालात की कमर्शियल सिनेमा किंवा लोक कमर्शियली ग्लॅमरस गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही जर अख्खं वर्ष मराठीचं बघाल तर सगळ्या गोष्टी ज्या आल्या आहेत ते कंटेंट ड्रिव्हन नॉन ग्लॅमरसच आहेत आणि तेच वर्क झाले आहेत. सो ग्लॅमर हा सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे. माझ्या मते उत्तर ही अत्यंत ग्लॅमरस फिल्म आहे. आता थांबायचं नाही, अत्यंत ग्लॅमरस फिल्म आहे. सगळे सिनेमे हे खूप ग्लॅमरस सिनेमे आहेत माझ्यासाठी, कारण लोक येत आहेत बघायला, लोकांपर्यंत ते पोचत आहेत, ते कुठेतरी ॲस्पिरेशनल सुद्धा आहेत. सो ते एका परीने ग्लॅमरस आहेतच. कमर्शियल म्हणजे मारामारी नाही आहे, खूप जास्त काय म्हणतो आपण लार्जर दॅन लाईफ असं काही नाही आहे. बट इट इज फाईन मला असं वाटतं, कारण ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही जे बनवत आहे ते बघून जे लोकांची रिॲक्शन मला बघायला मिळते ती रिॲक्शन कदाचित कुठला कमर्शियल सिनेमा पण मला नाही देऊ शकणार. उद्या धुरंधर बघून जी माझ्यात फिलिंग येते तीच मला उत्तर बघून नाही येणार. जी उत्तर बघून येते ती मला धुरंधर बघून नाही येणार. मला मेन सॅटिस्फॅक्शन या गोष्टीचं आहे की मी असं काहीतरी काम करते जे लोकांच्या मनाला इतकं भिडतंय की तो सिनेमा तुम्ही थिएटरमधून बघून आल्यावर सुद्धा 2 दिवस तुमच्यासोबत राहतोय. आम्हाला अशा खूप रिॲक्शन्स येत आहेत की ज्याच्यामध्ये लोकांना व्यक्त पण होता येत नाही, लोकांना बोलता पण येत नाही आहे, कारण तो इतका हिट झाला आहे त्यांना सिनेमा. आणि मला फ्रँकली विचाराल तर कुठल्याही कमर्शियल सिनेमाच्या ऐवजी मला असा सिनेमा करायला जास्त आवडेल, कारण तो जास्तीत जास्त लक्षात राहील. कमर्शियल सिनेमाची एज खूप आहे, तुम्ही कधीही करू शकता, कसेही करू शकता. आणि मला खूप फ्रँकली असं वाटतं की अजून जास्त मराठीत लार्ज कॅनव्हासवाले कमर्शियल सिनेमे बनलेच पाहिजेत. बट हा जो कंटेंट ड्रिव्हन सिनेमा आहे ना, गोष्टींची जी मजा आहे ना, जो मराठीचा सगळ्यात मोठा USP आहे तो नाही हरवला पाहिजे. बरोबर. सो आपण त्याच्या मागे धावताना हे नाही विसरलो पाहिजे.
हे वर्ष असं होतं की जितके सिनेमे चांगले होते, चांगले चालले, खूप प्रेम मिळालं, सगळे डेब्युटंट डिरेक्टर्सनी गेले होते. राईट फ्रॉम आता थांबायचा नाही, एप्रिल मे, जारण, दशावतार आणि आरपार आणि उत्तर, ऑल आर डेब्युटंट डिरेक्टर्स. ऑल ऑल असं. आणि या सगळ्या दिग्दर्शकांनी कधीतरी त्यांच्या आयुष्यात कमर्शियल काही गोष्ट केलेली आहे. क्षितिज सरांनी सिंघम अगेन लिहिलाय, त्यांनी फास्टर फेणे लिहिलाय, माऊली लिहिलाय, हे सगळे कमर्शियल सिनेमे आहेत. बट वेन दे मेड अ फिल्म, जेव्हा त्यांनी डिरेक्ट केली, इट वॉज अ प्युअर कंटेंट ड्रिव्हन फिल्म. आणि कुठल्याही कमर्शियल सिनेमापेक्षा कंटेंट ड्रिव्हन फिल्म करणं सगळ्यात अवघड असतं, असं मला वाटतं. बट हॅव्हिंग सेड दॅट की मी सिनेमाची निवड खऱ्या अर्थाने नाही केली, सिनेमानी माझी निवड केली, सरांनी माझी निवड केली. त्यामुळे यू मला आर ब्लेस्ड. आय एम ब्लेस्ड. मोर दॅन एनिथिंग आय एम ब्लेस्ड. थँक्यू. थँक्यू. दर्शक, यामध्ये कुठली भूमिका अवघड ठरली उत्तराच्या निमित्ताने? लेखक असण्यातला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय माहिती का, दुसऱ्यावर ढकलता येतो. म्हणजे मी लिहिलं होतं त्यांना जमलं नाही, हे एकदम लेखकाचं ठरलेलं वाक्य असतं की हां मी तर कागदावर सगळं लिहिलं होतं भव्य मस्त मोठं, पण ते शूटला त्यांनी काहीतरी गडबड केली, असं लेखक बऱ्याच वेळेला म्हणतो. पण दिग्दर्शक झाल्यानंतर हे लक्षात आलं की आपण जे लिहिलंय त्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. आता आपण कोणाला शिव्या घालू शकत नाही, कोणालाच नावं ठेवू शकत नाही, आणि सगळं झालं की लोक बघायला आपल्याकडे येणार आहेत की हे तू केलंस. तर त्यामुळे मी मागे एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की सेकंड बिगेस्ट रिस्क टेकर टू बिगेस्ट रिस्क टेकर, असा तो प्रवास असतो की सगळ्यात दुसरी मोठी रिस्क घेणारा लेखक असतो आणि सगळ्यात पहिली मोठी रिस्क घेणारा दिग्दर्शक असतो, कारण दिग्दर्शक म्हणून एक नाव लागतं. तर ती जबाबदारीची जाणीव मला पहिल्यांदा झाली. आणि दुसरं, जसं आम्ही नेहमी म्हणतो की व्हिडिओ गेममध्ये कार चालवणं आणि रस्त्यावर कार चालवणं ह्याच्यात जो फरक आहे तो लेखन आणि दिग्दर्शनातला आहे. लेखन म्हणजे तुम्ही व्हिडिओ गेम तुमचं जग चाललंय आणि त्याच्यात तुम्ही कागदावर गोष्टी लिहित आहे, पण ॲक्च्युअल तिचे शूट करताना तुमच्यापैकी काही अस्पायरिंग फिल्म मेकर्स असतील, त्यांना माहिती आहे की एखाद्या ठिकाणी त्यात मी पुण्यात शूट करत होतो, त्यात दुपारी शूट करत होतो, त्यामुळे मला ज्या ज्या पद्धतीच्या अडचणी आल्या त्या फार जबरदस्त मजेशीर होत्या. कुठलेही हॉलिवूडचा किंवा कुठलाही अमेरिकन कोर्स करून मला कधीच ते शिकायला मिळालं नसतं की शेजारचे काका जेव्हा ओरडतात की दुपारी शूट करू नका, आमची झोपमोड होते वगैरे, तर तेव्हा काय करायचं हे तुम्हाला कुठल्याही कोर्समध्ये सांगितलेलं नसतं. तर असे अनेक प्रसंग, अशा अनेक गोष्टी या सिनेमा बनवता बनवता मलाही कळत होत्या, ज्या मी कधीच एक्सप्लोर केल्या नव्हत्या. पण टचवूड माझं युनिट खूप चांगलं होतं, माझे EP खूप चांगले होते, माझं प्रोडक्शन डिझायनर जे होते ते अतिशय नावाजलेले होते. त्यांनी हिंदीत थप्पड, मुल्क, आर्टिकल 15 सारखे सिनेमे केलेले आहेत. अमलेंदू जो माझा DOP आहे त्यांनी स्त्री सारखा सिनेमा शूट केलाय, ओ माय गॉड 2 केलाय, हरिश्चंद्राची फॅक्टरी केलाय. सो नवख्या दिग्दर्शकाला ज्या पद्धतीचं हँड होल्डिंग करायला लागतं ते त्यांनी खूप सुंदर केलं होतं पहिल्या सिनेमाला. आणि त्यांनी मला सांगितलं की तुझी एन्व्हायरमेंट तू कंट्रोल कर. त्यामुळे मी माझं स्क्रिप्ट ॲक्च्युली शूटच्या आदल्या दिवशी सोडून आलो होतो. मी असं म्हणलं की हे आता एका त्रयस्थ माणसाने दिलेलं मला स्क्रिप्ट आहे, आता मला ह्याच्यावर दिग्दर्शक म्हणून माझं काम करायचं. आणि मग मी त्यातल्या गोष्टी निर्दयपणे, ते रायटिंगमध्ये एक प्रकारे ज्याला म्हणतात किल युअर डार्लिंग्स, म्हणजे तुम्हाला जे सगळ्यात जास्त आवडतं तेच पहिले काढून टाका, कारण ते गरजेचं नसतं बऱ्याच वेळेला. सो ते असे अनेक डार्लिंग माझे मी ते लिहिता लिहिता कट केले आणि मग शूटला जेवढं गरजेचं होतं तेवढंच शूट केलं. या प्रश्नाचा एक चांगला अर्थ असा आहे आणि तो अगेन फिल्म मेकिंगशी रिलेटेड आहे. मराठीमध्ये तुम्हाला ही लक्झरी नाही आहे की मी एका गोष्टीचे 20-20 टेक्स घेतले किंवा 30-30 टेक घेतले, किंवा हिंदीत एका पद्धतीची जी नासाडी चालते की अरे 15 दिवस शूट केलं पण आवडलं नाही, चला परत करू, हे हिंदीवाले अगदी आरामात करू शकतात, त्यांना ती लक्झरी आहे. मराठीमध्ये तुम्हाला 21 दिवस आहेत, तुम्हाला कन्स्टेंट बजेट आहे, तुम्हाला दिलेला वेळ आहे. त्यामुळे दिग्दर्शकाचं पहिलं सगळ्यात मोठं कसब हे असतं की दिलेल्या वेळेत शूटिंग करणे, एक दिलेल्या कंटेंटमध्ये शूट करणे, आणि तिसरं महत्त्वाचं त्याचा रफ कट असा बनवणे जो फार मोठा नाहीये. म्हणजे 3.5-4 तासाचा रफ कट आहे आणि त्यातनं 2 तासाची फिल्म बनवायची, म्हणजे काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही 21 दिवस जे शूट केलं त्याचा माझा रफ कट 2 तास 3 मिनिटाचा झाला होता आणि त्यातनं शेवटी फक्त 4.5 मिनिटं एडिट झालं आणि माझा 1 तास 58 मिनिटाचा सिनेमा झाला. सो इव्हेंच्युअली मी प्रोड्युसरचे पैसे वाचवले, कारण प्रोड्युसर माझ्यावर बॅक करून ती फिल्म बनवते. उद्या मी माझ्या फॅन्सीसाठी जर म्हटलं की नाही मला वाटतं 1-2 दिवस जास्त करूया, तर मराठीला ती चैन परवडणारीच नाहीये. तुमच्यापैकी ज्यांना पुढे मराठी सिनेमा करायचा आहे किंवा करत असतील त्यांना ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की तुम्ही कन्स्ट्रेंटमध्ये फिल्म बनवणं हे फार महत्त्वाचं आहे. मगाशी मी जे म्हटलं तुम्हाला की 6 सिनेमांनी 2 कोटी क्रॉस केलेत, त्याच्यात आपली फिल्म आहे, पण आपली फिल्म त्या 6 फिल्ममध्ये सगळ्यात कमी बजेटमध्ये बनलेली फिल्म आहे कदाचित. तर ते कमी बजेटमध्ये
रिसोर्सेसमध्ये कन्स्ट्रेंट्समध्ये बनवणं हा पण एक महत्त्वाचा भाग आहे, जो मला लेखकामधनं दिग्दर्शक होताना शिकायला मिळाला. आणि मग त्याच्यासाठी 70 ओळखी तुम्हाला लावायला लागतात, जे काय तुम्ही आयुष्यात लोकांशी चांगलं बोलून जे काय जोडलेले असतात. मग तो प्रत्येक माणूस तुमच्यासाठी त्यावेळेला उभा पण राहतो, याच्याकडनं हे घे, त्याच्याकडनं ते घे. आणि तसंच मराठीचं काम चालतं आणि ते फार चांगलं आहे असं मला वाटतं. कारण आपण एक काम करत असताना आपल्याबद्दल चांगलं चिंतणाऱ्या अनेक लोकांची एक एनर्जी त्या कामाला येते. आणि मग लोक हा विचार नाही करत की अरे हा काहीतरी मोठा सिनेमा आहे, हा आपला सिनेमा आहे. तर तो आपला सिनेमा तयार करण्याची क्षमता ही मराठीमध्ये फार मोठी आहे. मला हा सेम सिनेमा हिंदीमध्ये मी ज्यांच्याबरोबर सिनेमे करतो त्यांनी सुद्धा ऑफर केला होता की ही सेम गोष्ट आपण हिंदीत करूया. पण मी तेव्हा त्यांना असं उत्तर दिलं की जास्वंदाचं फुल बुकेमध्ये बसत नाही. क्या बात आहे. म्हणजे गंमत ही आहे की मराठी सिनेमा हा जास्वंदाचं फुल आहे, त्याचा फ्लेवर आहे, त्याचं टेक्स्चर आहे, ते मी तुमच्या सुशोभीकरणाच्या बुकेमध्ये कसं बसवू. हिंदीतला कोणीतरी स्टार आणणार, मग त्याच्या विम्स अँड फॅन्सीज प्रमाणे मी काम करणार. तर ही ती गोष्ट नाही आहे. तशी गोष्ट असेल तर मी करीन ना स्टार सर्व्हिसचा सिनेमा. पण आत्ता मला माझ्या मातीतली माझ्या माणसांची खरी गोष्ट सांगायची. तर दिग्दर्शक होण्याच्या भूमिकेने मला सगळ्यात पहिले एक तर कणा दिला, ताठ कणा दिला की मला हेच करायचंय. दुसरं म्हणजे भान दिलं. तिसरं म्हणजे मला त्याचं अर्थकारण शिकवलं की हे आपल्याला एक चांगला अर्थकारणी म्हणून केलं पाहिजे. आणि चौथा आता प्रमोशननी मला बहुतेक ते मार्केटियर पण करते. म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही दोघेही प्रचंड फिरतीवर आहोत, तर त्याने हेही कळते की सिनेमा बनवून फक्त चालत नाही, तो पोचवण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हालाच लढायला लागतं, कारण ते शेवटी तुमचं बाळ आहे. तर त्यामुळे अशा त्या 4 टप्प्यांमधून आता प्रवास आहे. आता पुढचा एक कुठला टप्पा आहे तो आता मी वाट बघतोय की तो काय येईल. कारण आता एशियन फिल्म फेस्टिवलला आपलं सिलेक्शन झालंय. उद्या मुंबईमध्ये त्याचाही शो आहे. तर आता त्याचं एक फेस्टिवल राऊंड पण सुरू होईल, त्याचे अवॉर्ड्स सीझन पण सुरू होईल. सो आम्ही दोघं बघतो आता, एवढे दिवस आम्ही कष्ट केलेत, तर काही जुने ब्लेझर काढून तिथे जाऊन काही अवॉर्ड्स मिळतात का आम्ही चेक करतो. सो इट वॉज अ वंडरफुल जर्नी ओव्हरऑल. सर एक पुन्हा की तुम्ही म्हटलं की तुम्ही 2-2.25 तासाची केली आणि त्यातला हार्डली 4.5 मिनिटाचा तुम्हाला स्किप करावा लागला. पण मग सर असा एखादाही प्रसंग नाही आहे की तो तुम्ही लिहिताना वेगळा लिहिला होता आणि मग तो बदलवला, पण त्याचा प्रभाव, त्याचा इम्पॅक्ट जास्त चांगला आला? हो, असे खूप प्रसंग होतात. त्याला एक जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना, रीडिंग द रूम. म्हणजे तुम्ही सेटवर एंटर केल्यानंतर आत्ता वातावरण काय आहे याचा अंदाज घेणं खूप गरजेचं असतं. आणि तुम्ही स्क्रिप्टमध्ये जे लिहिलंय तसंच होणार असं होत नाही. म्हणजे मी अनेक असे सीन पूर्वी लिहिले होते की 2 जण हॉटेलमध्ये बसलेले असतात आणि मग प्रोडक्शनवाल्याचा फोन यायचा, सर ते हॉटेल अवेलेबलच नाही आहे, तर ते आपल्याला चायनीजची टपरी मिळते, तर तिथे करता येईल का. तर तुम्ही लिहिलंय भरपूर की जेवण आणलं जातं, अमुक आहे तमुक आहे, पण तिथे तुम्हाला शूटला त्या दिवशी काही मिळतच नाही आहे. तर मग तुम्हाला ॲडॅप्टेबिलिटी तुमची कामाला येते की आत्ता मला इथे काय चेंज करायचं आहे जेणेकरून मला हे बदलता येईल. आमच्या सिनेमात काही असे प्रसंग होते जे आम्हाला डे दिसले होते, पण सेटवर गेल्यानंतर वाटलं यार हे संध्याकाळी झाले तर खूप छान वाटेल. त्याला एक थोडा कातर वेळेचा उजेड असेल, त्याला एक गोल्डन सोनेरी लाईट असेल, आई आणि मुलगा बसलेले असतील, तर ना त्याला एक अर्थ येईल थोडासा वेगळा. तर अशा त्याच्या वेळा बदलणं असो, त्याचं टायमिंग बदलणं असो, त्याचं म्युझिक बदलणं असो, त्याची वाक्य बदलणं असो. काही ठिकाणी आम्ही वाक्य घेतली पण नाहीत, की वाक्य होती पण आम्ही ती वाक्य कट केली. म्हटलं नको, तो तिच्याकडे बघतोय प्रेमाने, हेच खूप आहे, त्याच्यामध्ये सगळं आलं. तर बऱ्याच वेळेला ना अगेन आपण तिथे येतो की ऑडियन्सला तुम्ही हुशार का समजलं पाहिजे. त्या सिनेमामध्ये आम्ही एक चित्रभाषेचा प्रयोग केला की त्याचे पाय आम्ही प्रत्येक ठिकाणी दाखवले आणि त्याच्या पायामध्ये एक टेन्शन आहे, तो प्रत्येक वेळा ते पाय आखडून बसलाय आणि ते फिल्मभर सुटत नाहीत त्याचे. तर आम्ही म्हटलं बघू ना ऑडियन्समधले किती जण हे नोटीस करतात. आम्हाला प्रत्येक थिएटर व्हिजिटला नॉर्मल लोक येऊन सांगतात त्याच्या ते पायांचं ना आम्हाला फार आवडलं. तर अशा वेळेला तुम्हाला मग तो शब्दाने काहीतरी बोलतोय, त्याचं मोनोलॉग आहे की मला ना हल्ली फार डिप्रेस्ड वाटतं, मला बरोबर वाटत नाही, कशाला ते आम्हाला दिसतंय. तर जसं रायटिंगमध्ये एक फॉर्मॅट आहे की शोईंग नॉट टेलिंग, जे आहे ते दाखवा, ते सांगू नका, ते प्रेक्षक त्यांना कळेल. तर त्याचाही अनुभव या निमित्ताने मिळाला आणि आम्ही 20 ते 30% डायलॉग्स कट केले फिल्ममधले. त्यामुळे जेवढे तेवढे महत्त्वाचे राहिले आणि फिल्म ही चित्रभाषा असलेली फिल्म झाली. नाही तर मराठीमध्ये आपल्याला ना नाटकांची परंपरा असल्यामुळे पूर्वीचे सिनेमे तुम्ही पाहिलेत की एक फ्रेम लावायचे, 2 लोक यायचे, बोलायचे, कॅमेरा मागे जायचं आणि ते परत निघून जायचे, कारण आपल्याकडे नाटकाचा संस्कार होता. पण आम्हाला नेहमी स्क्रीनप्लेच्या भाषेत शिकवलेलं पहिलं वाक्य आहे की सिनेमा इज अ स्टोरी टोल्ड इन पिक्चर्स. आणि पिक्चर्स म्हणजे चित्रांमधनं सांगितलेली गोष्ट, तर ती चित्र बनवण्याचं काम आमचं आहे. सो शब्दांच्या भाषेत ना चित्रांच्या भाषेत जाणं हा एक माझ्यासाठी महत्त्वाचं संक्रमण होतं. आणि ते करताना हे लक्षात आलं की तुम्ही तुमच्या डायलॉग्सच्या प्रेमात नाही पडलं पाहिजे, त्यातले 10-20% कापले पाहिजेत आणि ॲडॅप्ट होऊन सेटलाच काम केलं पाहिजे. सो हा एक महत्त्वाचा, म्हणजे संवाद हा मौनात नाही होतो, जो आम्हाला या सिनेमामध्ये करता आला.
आणि तो प्रेक्षकांना डेफिनेटली खूप चांगला आवडतं. मी उत्तर सिनेमा बघितल्यानंतर रेणुकाताईला मेसेज टाकला, त्यांचा नंबर होता माझ्याकडे. तर पहिल्यांदा मी हेच म्हटलं की शब्दांपेक्षा तुम्ही एक्सप्रेशन्समधनं खूप बोलला आहात, सुंदर होता. आणि तसंच चित्राची तुम्ही गोष्ट केली तर जो निर्मिती सावंत आणि रेणुकाताईंचा जो क्लायमॅक्सचा आहे त्या समुद्रकाठावर, तो सुद्धा त्या चित्रातनं एक गांभीर्य तेव्हाच म्हणजे भिडलं मनाला. खूप सुंदर आहे. पुढचा प्रश्न माझा अभिनयला आहे की असं एखादं वाक्य किंवा असा एखादा सीन आहे का की जो आजही तुझ्याबरोबर आहे? माझा आणि ऋताचा एक सीन आहे, तो तुम्हाला ट्रेलरमध्ये पण स्टार्टिंगला दिसतो. दोन्ही सीन्स दिसतात ॲक्च्युली. एक मी आणि ती तिथे सोफ्यावर बसून समोरासमोर बसून बोलतोय, आणि एक आमच्या भांडणाचा सीन आहे जो प्री इंटरव्हल आहे. या दोन्ही मी प्रत्येक गोष्ट प्रिपेअर केली होती, प्रत्येक गोष्टीची खूप एक्सटेन्सिव्ह रिहर्सल केली होती. हे 2 सीन असे होते, म्हणजे जो सोफ्यावरती समोरासमोर बसून जो मी बोलतोय सीन, ज्याच्यामध्ये आम्ही खूप भांडलोय, बोललो नाही एकमेकांशी खूप दिवसांपासून, आणि जिथे परत आमच्यामध्ये वाद होतो, हा सीन आम्हाला त्या दिवशी तेव्हाच सरांनी लिहून दिला होता की आपण हा सीन आज करतोय म्हणून. सो त्याची पूर्वकल्पना काहीच नव्हती आम्हाला. सो आम्ही तो सीन तो इतका नॅचरली आणि फ्लोईंग वेमध्ये गेला की मला सरप्राईज झालं की यार ह्याची आपण प्रिपरेशन न करता वेळी किती छान, म्हणजे त्या कॅरेक्टरची नस आम्हा दोघांना व्यवस्थित सापडलेली होती की इन द मोमेंट जरी आम्हाला काय दिलं तरी आम्ही ते करू शकतो. सो तो विश्वास एक आम्हाला बसला होता. दुसरा भांडणाचा सीन एक्झॅक्टली मी कसा करणार आहे ह्याचे नोट्स माझ्याकडे अजिबातच नव्हते. मला माहिती आहे की मला भांडायचं आहे, मला माहिती आहे मला तिच्यावर चिडायचं आहे, पण तिथे एक्झॅक्टली मला काय करायचं आहे हे मी काहीच ठरवलेलं नव्हतं. ती जे करत होती मी फक्त त्याला रिॲक्ट करत होतो, आणि ती खूप काय कमाल गोष्टी करत होती. सो तो सीन, त्या गोष्टी, म्हणजे मला त्यावेळेला आपल्या को ॲक्टरचं महत्त्व काय जाणवलं. कारण जेव्हा त्याची एनर्जी आणि तुमची एनर्जी अलाइंड असते, जेव्हा तुम्ही त्या मोमेंटमध्ये इतके ट्रूथफुल असता, आणि ऋता असतेच, म्हणजे त्याबद्दल तिला फुल क्रेडिट 100/100 की ती त्या मोमेंटमध्ये ती काहीतरी एवढं मॅजिक क्रिएट करते ना की तुम्ही पण तिथेच जगायला लागता. तुम्ही विसरून जाता की मी अभिनय आहे, ती ऋता आहे. तुम्हाला विश्वास बसायला लागतो की मी निनाद आहे आणि ती शिप्रा आहे. ती इन द मुमेंट क्रिएट झालं. ते काय आम्ही ठरवून आलेलो नव्हतो, कारण तो दिवस आमचा शेवटचा दिवस होता, आणि त्याच्यानंतर फिल्मचा क्लायमॅक्स पण शूट करत त्याचा ऑलरेडी प्रेशर आणि होता. त्याच्यात आम्ही एक अजून गोष्ट ॲडिशनल केली, थोडा आगाऊपणा, की मी त्यांना म्हटलं की तुम्ही दोघं बसा. आणि तेव्हा सुनीता विल्यम्स आपल्या अंतराळामध्ये अनेक दिवस होते, आणि मी म्हटलं की तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट आहात, तर आपण एक सीन असा इम्प्रोवाइज करून बघू की ती त्याला असं म्हणते की समजा आपण स्पेस स्टेशनमध्ये अडकलो तर काय होईल. तर तो म्हणतो की नाही, माझ्याही तिथनंही मला भाजी आणायलाच पाठवेल की जा जरा वेगळ्या ऑर्बिटमध्ये जाऊन कांदे घेऊन ये, मंगळावर दूध चांगलं मिळतं वगैरे. असं आम्ही तो इम्प्रोवाइज केला सीन. तो आम्ही शूटही केला, पण आम्ही तो ऑब्व्हियसली काही कारणांमुळे ठेवला नाही. पण कॅरेक्टरला फिल्मच्या पलीकडे पण एखादा सीन द्यावा लागतो, जेणेकरून ते कॅरेक्टरसारखा विचार करते. तर हाही आम्ही एक अतिशय चांगला एक्सरसाइज केला, आणि त्याचे एक 2-3 सीन आहेत. आम्हाला परवानगी मिळाली तर आम्ही पुढे ते युट्यूबवर टाकू. 100%. सो तुम्हाला दोघांनाही मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की उत्तरच म्हणजे शीर्षक उत्तरच का, अनमिस्ड का नाही? अहो, ते ॲक्च्युली काय आहे, ते आता उत्तर नाव आपल्याकडे युट्यूबवर इतके भारी भारी ट्रोल करत असताना लोक, ते उत्तर पहिले नाव ठेवलं तर एक दुसरीच कॉमेंट आली, आणि तुम्ही काय अनाऊन्समेंट केल्यानंतर तुम्हाला एक उत्सुकता असते ना लोक काय बोलताय, ते आम्हाला कायम असते. तर दुसरीच कॉमेंट आली, हे काय नाव आहे का? तर मी म्हटलं आता मी काय नाव ठेवू, ओटी खरणानाराची तर ठेवू शकत नाही. मग फिल्म त्याच्याबद्दल नाही आहे. फिल्म ह्याच्याबद्दल आहे की एक मुलगा आहे जो उत्तर शोधतोय, आणि त्याला वाटतंय टेक्नॉलॉजीकडे उत्तर आहे, पण उत्तर त्याच्या आईकडे आहे. आणि फिल्मचं म्हणणंच आहे की कधी कधी उत्तर कोणीच देत नाही, पण तरी उत्तर मिळतं, हीच त्याची ब्युटी आहे. तर अशा वेळेला असं वाटलं की त्याचं नाव उत्तर असावं. आधी याचं एक नाव होतं आई प्लीज, कारण तो फिल्ममध्ये सतत आई प्लीज म्हणत असतो. पण मी ऑलरेडी टाईम प्लीज नावाची फिल्म लिहिली होती, आणि मला ते असं कुठलं तरी ओढून ताणून परत जुन्याच फिल्मचा रेफरन्स जोडलाय असं न वाटावं. त्यामुळे मला असं वाटलं उत्तर हे खूप छान नाव आहे, आणि आयुष्यात हे तरी उत्तर आपलं बरोबर येईल या आशेने मी खरं तर ते नाव ठेवलं. आणि ते चांगलं कनेक्ट झालं. मला रिलीज झाल्यानंतर जो त्याचा ट्रॅक्शन आहे ते खूप पॉझिटिव्ह आणि ते खूप चांगलं आहे. आणि दुसरं मला असं वाटलं की आपण मल्याळम सिनेमे इतके बघतो, तिथे आपण अट्टम नावाचा सिनेमा आहे ज्याला 2 वर्षापूर्वी हे मिळालं, गोल्डन लोटस अवॉर्ड मिळालं. तर अतिशय अप्रतिम सिनेमा होता. किंवा असे एकाच शब्दाचे पण चांगला नाद असलेले अनेक सिनेमे आपण बघतो.
तर आम्हाला असं वाटलं की उत्तर का ठेवू नये, ते चांगलं आहे. आणि बेसिकली फिल्मचं जे म्हणणं आहे ते त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे ते नाव ठेवलं. आणि अनमिस, अहो ते अजूनही लोकांना, बऱ्याच जणांना ते कळत नाही की ते काय आहे एक्झॅक्टली. तर असं वाटलं की ते सिनेमा बघितल्यावर हां कळतं, पण ते अनमिस नावाने एकदमच ते डोक्यावरनं जाईल, त्यामुळे म्हणलं नको. पण आम्ही अनमिस ॲप रजिस्टर करून ठेवलंय. सो कदाचित पुढे आम्ही ॲप पण ते आणू बाजारामध्ये, असं वाटतं आम्हाला. क्या बात आहे. सर पण मग एवढा गंभीर विषय हाताळताना तुम्हाला, आणि पहिलं तुमचं दिग्दर्शन होतं, तर दडपण नव्हतं? दडपण दिग्दर्शक असण्यातलं सगळ्यात मोठं गंमत तीच आहे की दडपण तुमच्यावर प्रचंड असतं. इथे जे कोण अस्पायरिंग फिल्म मेकर्स असतील किंवा ज्यांना व्हायचं आहे त्यांना तर ते लगेच कळेल की सिनेमाची दडपण ही ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या ट्रॅजेक्टरीमध्ये असतात. पहिलं दडपण हे असतं की सिनेमा होणार का नाही, सगळ्यात पहिलं. म्हणजे स्क्रिप्ट कोणी वाचणार का नाही इथपासून ते दडपण सुरू होतं. मग ते सिनेमा होतोय तर कसा होतोय हे दडपण असतं. मग कसा होतोय नंतर कसा रिसीव्ह होतोय हे दडपण असतं. मग तो चांगला रिसीव्ह झाल्यानंतर पुढचा सिनेमा मिळेल का, ह्या दडपणात मी आता आहे. म्हणजे ते दडपणाचे प्रकार बदलत राहतात फक्त, पण ते दडपण कायम असतंच. पण एक नक्की मला वाटलं की ही माझ्यासाठी एक लिटमस टेस्ट होती. मी मागे एका इंटरव्ह्यू म्हणलो की ॲक्च्युली मी ॲज अ रायटर डिरेक्टर किंवा आम्ही सगळे आत्ता तुम्हा प्रेक्षकांबरोबर आहोत का नाही, का आम्ही थोडे मागे पडलोय, का तुम्ही खूप पुढे निघून गेलात. तुम्हाला आज नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन आहे, OTT आहे, कोरियन स्टफ लोक बघतायत. तर आम्ही तुमच्याबरोबर कोपअप करू शकतोय का नाही हे बघायची ॲक्च्युली आमची टेस्ट होती. आणि आम्हाला वाटतं आम्ही त्याच्यात पास झालो. कारण तुम्हाला अशा पद्धतीचं कंटेंट 5व्या आठवड्यात पण बघायला आवडतं. तर दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी हा अतिशय आश्वासक मुद्दा मला वाटला. आणि पुढची गोष्ट सांगण्यासाठी मला अतिशय बळ त्यांना मिळालं. म्हणजे आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड की आता मला ह्याच ऑडियन्सला यांचा इंटेलिजन्स गृहीत धरून हे सगळं जगभरातला कंटेंट कन्झ्युम करणारे हे गृहीत धरून पण चांगला मराठी सिनेमा देता येईल, याचा मला डेफिनेटली कॉन्फिडन्स प्रेक्षकांनीच दिला. त्यामुळे सर प्रेक्षक बदलतोय आपण बघतोय. मग आता तुमच्या अनुभवाने तुम्ही काय म्हणाल की सिनेमा प्रेक्षकाला बदलतोय का प्रेक्षक सिनेमाला बदलतोय? नाही, मी मागे म्हटलं होतं की दर 3 ते 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला नाही बदललं तर ऑडियन्स तुम्हाला बदलून टाकतो. म्हणजे तुम्ही कोणाला विचारा, तुम्हाला तेव्हा कोण आवडायचं, अरे तेव्हा हा आवडायचा, आता हा आवडतो, आपण सगळेजण म्हणतो ना. याचं कारण आपली टेस्ट बदललेली असते. तर तुम्ही म्हणजे मी मध्ये हिंदी काम करायचं, तालीसारखी सिरीज मी लिहिली किंवा सिंगम अगेन लिहिला, याचं कारणच ते होतं की मला अजून थोडा मोठा ऑडियन्स एक्सप्लोअर करायचा होता. पण ते करता करता परत मराठीत येऊन हे पण बघायचं होतं की आत्ता हा जो समाज आहे, मी आता 40 वर्षाचा आहे, तर तो क्लास जो आहे, ती लोक आहेत, ही आत्ता कुठल्या दिशेने चालली, त्यांना काय पद्धतीचा कंटेंट आवडतं. आणि जसं अभिनय मगाशी म्हणला की आपल्याकडे चांगला विषय असलेल्या सिनेमाचं खूप मोठी परंपरा आहे. तर ती जोपर्यंत आपण ताकदवान किंवा सक्षम ठेवू ना, तोपर्यंत आपल्याला मरण नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यापैकी जे स्टोरी टेलर आहेत त्यांनी स्वतःच्या लोकल किंवा स्वतःच्या फ्लेवरच्या गोष्टी सांगण्याला आत्ता प्रचंड मार्केट आहे, आत्ता प्रचंड महत्त्व आहे. म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर लोक, माझा नागपूरचा एक मित्र होता सुधीर नावाचा, तो आमच्या एजन्सीत काम करायचा आणि तो कमळला कमड म्हणायचा, बरोबर. तर तेव्हा माझ्या एजन्सीतली 2-3 लोक खूप त्याची उर्य उडवायची की असं कसं तू बोलतोस वगैरे. पण नंतर असं लक्षात आलं की तो त्याचा नाद आहे, त्याची बोलण्याची पद्धत आहे. आता तीच गोष्ट कूल झाली आहे, कारण आता प्रत्येकाला लक्षात आलं की अरे सांगलीचा माणूस वेगळं मराठी बोलतो, नागपूरचा माणूस वेगळं मराठी बोलतो, आणि पुण्याच्या तथाकथित AC ऑफिसमध्ये किंवा मुंबईच्या ऑफिसमध्ये बसून लिहिणाऱ्या माणसाला हे कधीच कळू शकत नाही. तर जेवढे तुम्ही लोकल फ्लेवरमध्ये काम करणारे असाल तेवढं तुम्हाला जास्त चांगलं मार्केट आहे. त्यामुळे ते अंडरस्टँडिंग आता जसं येते की आम्ही AI हा एक पुण्यातला आमच्या जवळचा मुद्दा घेतलाय. कदाचित पुढची फिल्म मी नागपूरशी रिलेटेड सुद्धा करीन की ज्याच्यामध्ये इथला एक असा एलिमेंट आहे जो आजपर्यंत जगात कोणी पाहिलेला नाही. आपल्याला दशावतार का आवडला, आज जगभरामध्ये दशावतारनी 30-35 कोटी रुपये बिझनेस केला, कारण बाहेरच्या लोकांना माहीतच नव्हतं. दशावतार 12 डिसेंबरला मल्याळममध्ये रिलीज झालाय, कारण त्या लोकांना त्याचं अप्रूप आहे. सो तुमच्याकडे जी गोष्ट आहे, ज्या जडणघडणीतनं, संस्कारातनं, अनुभवातनं ती आली, ती फक्त तुमच्याकडे आहे आणि ते सांगण्याचं सामर्थ्य पण तुमच्याकडे. तर ते एकवटून स्वतःची गोष्ट सांगितली पाहिजे, आणि तरच मराठीमध्ये जास्तीत जास्त ऑथेंटिक, रूटेड आणि लांब पल्ल्याच्या चालणाऱ्या फिल्म्स येतील. आणि मला दिसतंय यावर्षी ते येतील 100%. हो नक्कीच. 31 डिसेंबरला मी सिनेमा बघायला गेली होती. दुपारचे 2 स्लॉट होते, एक 11चा आणि 1:30चा. तर मला 11चं काढायचं होतं म्हणून गेली, तर ते म्हणाले की नाही मॅडम, ऑडियन्सचं असं मत आहे की 11चा स्लॉट आम्ही बघू शकत नाही, आम्हाला एक संध्याकाळचा स्लॉट द्या. मग 11चा स्लॉट बदलून तो संध्याकाळचा झाला.
वीकडेजमध्ये, कारण वीकडेजमध्ये वर्किंग असल्यामुळे त्यांना संध्याकाळचा स्लॉट बघायचा. म्हणजे ही सुद्धा एक यशस्वी पायरीच आहे नक्कीच. अभिनयला मला विचारायचं आहे की निनादकडे प्रेक्षकांनी कसं बघावं, प्रश्नार्थक का सहानुभूतीनं? आय थिंक सिनेमा सुरू होतो तेव्हा प्रश्नार्थकच बघावं, आणि जेव्हा सिनेमा संपतो तेव्हा समानार्थ. तेव्हा तुम्हाला समजतो निनाद मोरोलेस. कारण इंटरव्हलपर्यंत तुम्हालाच प्रश्न पडलेला असतो की अरे या मुलाचं काय म्हणणं आहे, आणि इंटरव्हल नंतर म्हणजे सिनेमा जेव्हा संपतो तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर पण मिळतं. सो आय थिंक गो विथ अन ओपन माइंड. कारण आम्ही काहीतरी खूप रिअल आणि रिअलिस्टिक रिलेटेबल बनवण्याचा प्रयत्न केला, आणि ज्या ज्या लोकांनी सिनेमा बघितलाय ते प्रत्येकजण मला येऊन, प्रत्येक मुलगा मला म्हणाला अरे आम्हाला तर एकदम तू आमच्यासारखा वाटलास म्हणून. सो आय फील की ती जर्नी आहे त्या कॅरेक्टरची आणि ऑडियन्सची त्या कॅरेक्टरसोबत. कॅरेक्टरची गंमत अशी की सिनेमा सुरू झाल्यानंतर प्रत्येक आईला याला हाणावंसं वाटतं. प्रत्येकाला वाटतं की ह्याला 2 धपाटे घालते आत्ता पहिले, हा मोबाईलवर इतका गेलाय की याला आई काय बोलते त्याच्याशी याचा काही घेणं देणं नाही. पण जशी जशी फिल्म संपते तसं प्रत्येक आईला असं वाटतं की ह्याला ना जरा जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरनं हात फिरवावा. म्हणजे 1 जानेवारीला सकाळी पहिल्या थिएटर व्हिजिटला आम्ही गेलो तर त्याला एका आईनी बोलवून पैसे दिले 500 रुपये की हे माझ्याकडनं तू छान काम केलंस म्हणून तुला पहिलं माझ्याकडनं बक्षीस. खूप तर ते रील त्याचं खूप व्हायरल झालं की त्याला डोक्यावरनं हात ठेवलाय. तर मला असं वाटतं की आपल्यामध्ये जी कोण तरुण मुलं आहेत त्या प्रत्येकाचं असं आहे की तो घरात ऐकत नाही, बोलत नाही, हेडफोन लावून बसलेला असतो. पण त्याच्या आतमध्ये काय चाललंय हे पालकांच्या पिढीला पण कळण्यासाठी हा सिनेमा, आणि पालकांच्या मनात काय चाललंय हे कळण्यासाठी तरुण पिढीसाठी हा सिनेमा आहे. तर त्या दोघांची एक गॅप ब्रिज झाली. अनेक आम्हाला ऑडियन्स असे येऊन भेटले की मी आईबरोबर पाहिलेली ही पहिली फिल्म आहे. तर आता ही मेमरी जी आम्ही क्रिएट करू शकलोय कदाचित ती दुसऱ्या कुठल्या मोठ्या हॉलिवूड किंवा हिंदी सिनेमाने नाही केलेली. त्या सिनेमाने एंटरटेनमेंट जास्त केली असेल पण आम्ही आयुष्यभर पुरणारी आठवण तयार केली, याचा मला सार्थ अभिमान 100%. आणि सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे मला सिनेमा सुरू करायच्या आधी असा होता ना की मला वाचताना किंवा इवन नोट्स मिळताना ना त्या कॅरेक्टरमध्ये लायकेबिलिटी दिसत नव्हती की हे लायकेबल आहे का कॅरेक्टर. मला सतत प्रश्न पडायचा की हे लायकेबल आहे का. म्हणजे मला मान्य आहे की ह्याचा राग येतोय, सगळ्या गोष्टी येत आहेत, पण टुवर्ड्स दी एंड त्याच्याबद्दल ते एम्पथी वाटली पाहिजे लोकांना, सिम्पथी वाटली पाहिजे, नाहीतर मग उपयोगच नाही आहे त्या कॅरेक्टरचा. पण त्याच्यातली जी लवेबिलिटी सुद्धा होती ना ती पण आम्ही नंतर डिस्कवर केली शूट करताना. त्याच्यामध्ये लवेबिलिटी आणणं गरजेचं होतं, तरच तुम्ही सेकंड हाफमध्ये बसाल, नाहीतर सेकंड हाफमध्ये तुम्ही निघून जाल. तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी नसणार शेवटी जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा. तर ते सिम्पथी त्या कॅरेक्टर्सची बिल्ड करणं, त्याची लायकेबिलिटी, लवेबिलिटी, तो इतका रूड आहे, तो इतका टोकदार आहे, इतका टू द पॉइंट आहे, तो अजिबात कोणाचे काय म्हणतो इतर गोष्टी सहन करून घेत नाही, कोणाचीच मतं स्वतःवरती लादून घेत नाही, स्वतःचीच लादतो. तर अशा माणसाला लायकेबल कसं बनवायचं, तो लवेबल कसा वाटेल, तो प्रत्येक आईला स्वतःचा मुलगा कसा वाटेल. आणि आय फील ते कमालीने सगळं जुळून आणलंय सरांनी. सो नाही, मी पण 2 आयांबरोबर गेली होती, तर इंटरव्हलमध्ये सतत माझाही मुलगा असाच म्हणतो, माझाही मुलगा तसाच म्हणतो. जसं तू म्हणाला की सुरुवातीला पहिल्या फर्स्ट हाफमध्ये लोक राग करतात की हा कसा असा वागतोय, पण जितका लोकांनी राग केला ना तितकाच तुझ्याबरोबर रडले सुद्धा आहेत. आपल्याला ऑडियन्समध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील? हो, तिथे माईक का? माझे 2 प्रश्न आहेत. पहिले की विथ अननोन आर्टिस्ट किती बजेट लागतंय फिल्म बनवायला? ते ॲक्च्युली फिल्मच्या विषयावर अवलंबून आहे. तुमचा फिल्मचा विषय काय आहे आणि तो किती त्याचा व्याप आहे त्याच्यावर अवलंबून आहे. अननोन आर्टिस्ट किंवा नॉन आर्टिस्टचा मुद्दा सेकंडरी. मी माझ्या मातीतली फिल्म बनवायची आहे मला, तर अननोन आर्टिस्टच लागेल मला. आता जगभरामध्ये जगातला एक अतिशय मोठा डिरेक्टर स्टीवन सोडनबर्ग नावाचा, ज्यांनी खूप मोठ्या मोठ्या फिल्म्स केल्या. त्यांनी गेल्या वर्षी मोबाईलवर फिल्म बनवली, त्यांनी आयफोनवर फिल्म बनवले. सो तुम्हाला आयफोन, फिल्टर्स आणि त्याचे लेन्सेस यावर तुम्ही आयफोनवर पण घरच्या घरी फिल्म बनवू शकता. सो इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला एका मोठ्या सेटअपमध्ये मोठी लोकं घेऊन किंवा मोठ्या बजेटचीच फिल्म करायला लागेल. आत्ता तर फिल्म मेकिंगचा सगळ्यात चांगला काळ आत्ता का आहे, कारण ती डिसेंट्रलाइज झाली. पूर्वी तुम्हाला वाटत असेल तर काय व्हायचं की मी स्क्रिप्ट लिहिली, आता ते 4 प्रोडक्शन हाऊसला ऐकवा, मग त्यांना कधी मूड होणार, ते कधी वाचणार, मग ते ॲक्टरला कधी मिळणार,
हे सगळी मोठी प्रोसेस होती. आता तुम्ही काय म्हणता, माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहेत, माझ्या जवळपास चांगले ॲक्टर आहेत, माझ्या मातीतली गोष्ट आहे, मी माझी करून टाकतो, काय फरक पडतो? आज यूट्यूबवर थँक्स बटन टाकलं खाली तुम्हाला पैसेही मिळतात. सो आत्ता त्या गोष्टीचं लोकशाहीकरण झालं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला स्टुडिओमध्ये जाऊन त्या लोकांच्या पाया पडून त्यांच्याकडनं ग्रीनलिट करून घेऊन हे सगळं करायची गरजच राहिली नाही. त्यामुळे बजेट हा एक बाऊ आहे जो लोक क्रिएट करत राहतात. ज्याला बनवायची तो 1 लाखातही चांगली फिल्म बनवतो, ज्याला बनवायची तो 100 कोटीतही वाईट बनवतो. तर त्यामुळे आपल्याला चांगली का वाईट हा त्यातला मेन मुद्दा आहे, बजेट हा मुद्दा नाही. दादा तुमच्याकडे एक प्रश्न आहे की तुमच्या हातात कुठली स्क्रिप्ट आली तर स्क्रिप्ट कशी वाचता तुम्ही? ॲज अ ॲक्टर म्हणून वाचता की प्लेन वाचता त्याला? काय होतं ना की प्रत्येक ॲक्टरचा एक मेजर प्रॉब्लेम असतो. तो जेव्हा सिनेमा पहिल्यांदा बघतो किंवा तो स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचतो, तो आधी फक्त स्वतःला बघतो. त्यांनी काम चांगलं केलं असेल किंवा त्याचा रोल चांगला असेल तर सिनेमा चांगला आहे. त्यांनी काम वाईट केलं असेल शकतो तेव्हा गुंतू शकतो तेव्हा त्या कॅरेक्टरसाठी. सॉरी तो गुंतू शकतो ते वाचल्यानंतर कॅरेक्टरसाठी गुंतू शकतो तो. आरामात 100% काही होऊ शकतं. ॲक्टर्स हे बोलतात एक आणि असतं एक, हे तुम्ही लक्षात ठेवा. सो त्यामुळे मी जेव्हा सिनेमा बघतोय आणि मी म्हणालो की अरे काय कमाल सिनेमा झालाय, ह्याचा अर्थ माझं काम उत्तम झालंय. जर मी बोललो वाईट झालाय तर माझं काम वाईट झालंय, साधी गोष्ट आहे. त्यामुळे ॲज अन ॲक्टर मला तुम्ही पर्सनली विचाराल तर मी डिरेक्टर बघतो. डिरेक्टरचं विजन काय आहे आणि त्यांच्यासोबत माझं कोलॅबरेशन झाल्यानंतर मला किती छान काम करता येईल आणि मी त्यांच्या विजनमध्ये कसं फिट इन होतो. कारण ॲट दी एंड ऑफ द डे ते दिग्दर्शकाचं माध्यम आहे. सो ऑब्व्हियसली मी खूप कच्चा समजतो स्वतःला स्क्रिप्ट वाचून ओळखण्यात की ही स्क्रिप्ट चांगली आहे. बट मी एक गोष्ट मी माणूस समजतो, माणूस जाणतो. त्यामुळे मी ऑलवेज दिग्दर्शकाकडे बघून सिनेमा चूज करतो. माझ्याकडे एक फिल्म आलेली आहे ॲज अ लीड कॅरेक्टर म्हणून. कारण मला कुठेतरी भीती वाटते की ती कॅरेक्टर मी करू शकणार का नाही करू शकणार म्हणून. खूप छान कंटेंट आहे त्याच्या आणि मला वाटते भीती की मी करू शकणार का नाही करू शकणार. तर थोडं मला कॉन्फिडन्स आहे की मी करू शकणार का नाही शकणार. करू शकशील, बिंदास कर, डोळे बंद करून जम मार. जे फार जास्त विचार करत नाहीत ना ते सगळ्यात उत्तम ऍक्टर असतात, लक्षात ठेव. पोस्ट आणि लोक पण येतात, म्हणजे जर अडगाणं आहे की मराठी सिनेमाला प्रेक्षक लागत नाही, हे तुम्ही चुकीचं ठरवलं आहे. प्रश्न असा माझा, आपण सगळे मोबाईलवर, नेटफ्लिक्सवर, व्हॉट्सअपवरती मल्याळम सिनेमा सगळे बघतात आहे. आपला सिनेमा काबर तिथपर्यंत आपण पोचवत नाही, किंवा आता तुम्ही उत्तरला डब काबर केलं नाही सिनेमांमध्ये. दशावतार आत्ता मला वाटतं खूप दिवसांनी डब झाला मल्याळममध्ये, पण उत्तरसारखा सिनेमा पण बाकी ठिकाणी पण तितक्याच ताकदीने चालेल असं वाटतंय. त्यामुळे पुढल्या सिनेमापासून हा पण प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि शुभेच्छा पुन्हा एकदा. सरांचा वाढदिवस आहे आज, पुन्हा एकदा शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. सर, मल्याळम सिनेमाचा तुम्ही बोललात, मी आजच इनफॅक्ट आर्टिकल वाचले की त्यांचा यावर्षी 135 सिनेमे त्यांचे नाही चाललेत. ते खूप 350 कोटी वगैरेच्या लॉसमध्ये आहेत. आय थिंक इट इज ऑल्सो अबाउट नरेटिव्ह, आणि तुम्ही काय प्रकारचं नरेटिव्ह ॲज अन इंडस्ट्री सेट करता. मला नाही वाटत आपण कुठेही मागे पडतोय. काही गोष्टींची कमी आहे, मागे नाही पडत आहे. मला असं वाटतं अजून पॅन महाराष्ट्र सिनेमे, अजून पॅन महाराष्ट्र व्हॉइसेस येणं गरजेचं आहे, ज्याची सुरुवात यावर्षी झालेली आहे. खूप अनेक नवीन दिग्दर्शक तुम्ही बघताय, हे चांगलीच गोष्ट आहे. पुढचे 10 वर्ष हे दिग्दर्शक काम करणार आहेत, पुढची 10 वर्ष हे दिग्दर्शक सिनेमे बनवणार आहेत. सो आय फील इट इज अ व्हेरी गुड थिंग. बट या वर्षात मेमोरेबल मल्याळममधनं 1-2 सिनेमे आले. तसंच मराठीमध्ये दशावतार आला, मराठीमध्ये आता थांबायचं नाही आला. सो आय नो नंबर्स तेवढे नाही आहेत. त्यांना नंबर्स जास्त मिळतात कारण त्यांना स्टेट्स जास्त मिळतात. मराठीला फक्त महाराष्ट्रच मिळतो. सो अगेन दशावतारने प्रयत्न केलेला आहे केरळमध्ये रिलीज करायचा. आमचाही प्रयत्न आहे अजून बाकी इतर भाषांमध्ये करायचा. जसा मराठी सिनेमा इतर भाषांमध्ये डब होईल तसा त्याचा स्केल, स्कोप, नंबर्स सगळं आपोआप वाढेल. मग तेव्हा कुठेतरी दुसऱ्या इंडस्ट्रीला म्हणाल की अरे मराठी इंडस्ट्री एवढी हे झाली आहे, मग ते इट इज अ सर्कल आय फील. बट अगेन नंबर्सचा गेम आहे. मल्याळम इंडस्ट्रीकडे नंबर्स खूप आहेत, क्राऊडचा नंबर खूप आहे. बट सक्सेसफुल वर्ष मराठीचं राहिलं यावर्षी, हे मी तुम्हाला छातीटोकपणे सांगू शकतो. एक ना सर, त्याच्यामध्ये एक छोटी गोष्ट अशी आहे की मल्याळममध्ये सिनेमाची जी लिटरसी आहे ना ती फार मोठी आहे.
म्हणजे छोटे छोटे फिल्म क्लब असतील, फिल्म स्कूल्स असतील, फिल्मच्या लोकांचे ग्रुप्स असतील, याचं एक प्रचंड मोठं जाळं त्यांनी अनेक वर्ष तयार केलं. एक. आणि दुसरं, कोणाला मल्याळम सिनेमा ग्रेट वाटतो हे एकदा तुम्ही चेक करा. म्हणजे हिंदी सिनेमातल्या मोठ्या लोकांनी किंवा नरेटिव्ह सेटर्सनी हिंदी इंग्लिशमधल्या कॉन्स्टंट एक मल्याळमचं हँड होल्डिंग केलं की अरे हा ग्रेट रिजनल सिनेमा आहे, हा ग्रेट रिजनल सिनेमा आहे. पण अरे तुमच्याच राज्यात मराठी सिनेमा घडतोय, तोही तेवढाच चांगला आहे, तर त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. आणि हे मी इतकं प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलतोय की आज मराठीमध्ये एका वर्षात 9 डेब्युटंट डिरेक्टर्स आलेत. त्या प्रत्येकाने स्कोर केले. तुम्हाला तुमच्यापैकी किती लोकांनी पाहायला माहिती नाही, साबर बोंड नावाची फिल्म आली, बरोबर, ज्या फिल्मला संडान्समध्ये 17,000 फिल्ममधनं बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालं. ती एक मराठी फिल्म आहे. हेच जर मल्याळम फिल्मनी केलं असतं तर आत्तापर्यंत त्याचे झेंडे कुठल्या कुठे त्या लोकांनी काढले असते. पण आपण मुळात आपल्यालाच विकायला कमी पडतो. आपणच म्हणतो कशाला, जाऊ दे, ते आपण आपलं करायचं, लोक बघतील, वाटलं तर पोचेल. असं होत नाही. आत्ता हा सगळा गेम जो आहे तो PR बॅक्ड आहे. आणि तुम्ही ॲज अन इंडस्ट्री PR बॅक्ड होणं गरजेचं आहे, नॉट ॲज अ फिल्म. त्यामुळे मराठी सिनेमा, मग तो नागपूरमध्ये होऊ दे, जळगावमध्ये होऊ दे, कोल्हापुरात होऊ दे, पुण्यात होऊ दे, मराठी सिनेमा बॅक होणं गरजेचं आहे PRनी, की अरे हा नवीन रिजनल व्हॉइस आहे. आज स्थळसारखी फिल्मेची टोरेंटोला सिलेक्ट झाली होती, साबरबुंडसारखी फिल्म आहे, अशा किती फिल्म्स आहेत. गोंधळसारख्या फिल्मला इफ्फीला सिल्वर पिकॉक मिळालं डेब्यू डिरेक्टरचं, जे अनेक वर्षात कोणाला मिळालेलं नाही. तर माझं म्हणणं आहे आपणही तेवढेच सशक्त आहोत, आपण तेवढेच सक्षम आहोत. एकच मुद्दा आहे जो आपल्याकडे अजून लॅकिंग आहे, तो म्हणजे आपल्याकडे डिवोटेड स्टार्स नाही आहेत. म्हणजे मोहनलाल असतील, मामुट्टी असतील, दुलकर सलमान असेल, फहाद फाजील असेल, यांना कल्टिवेट करणारे सिनेमे बनत राहिले गेली 10, 15, 20 वर्ष. आणि त्यांनी त्या रिस्क पण घेतल्या. आजच आम्ही येताना अनुराग कश्यपचा इंटरव्ह्यू मी पाहत होतो, तर तो म्हणला की मामुट्टीनी कातलसारखी फिल्म केली, जी हिंदीतला कुठलाही त्या वयाचा नट करणार नाही, घाबरेलच तो ते करायला. तर तसं मराठीमध्ये सचिन खेडेकरी करू शकतात ना, 100% करू शकतील. फक्त त्यांना तसा रोल लिहिला गेला पाहिजे. ज्या मुलाला तसा रोल तयार करायचा आहे त्याला तसं स्टुडिओनी बॅक केलं पाहिजे आणि ती रिस्क घेतली गेली पाहिजे. ती रिस्कचं जेव्हा सातत्य वाढेल तेव्हा प्रेक्षकांचा विश्वास वाढेल, आणि जेव्हा प्रेक्षकांचा विश्वास वाढेल तेव्हा संस्कृती तयार होईल, आणि जेव्हा संस्कृती तयार होईल तेव्हा ती एकमेकांना मदत करून अनेक पिढ्यांमध्ये पुढे जाईल. आणि आपल्याला वर्षाला कमीत कमी चांगले 12 मराठी सिनेमे मिळतील, आणि तेवढं पोटेन्शियल मेकर्स आणि प्रेक्षक दोन्हीमध्ये आहे. त्यामुळे 100% आपण ते करू शकतो. मला असं वाटतं आपण कुठेही कमी नाही आहोत. ज्या गोष्टीत कमी आहोत त्या गोष्टी आपण वाजवून फक्त सांगायला पाहिजे, एवढंच. असं का घडलं असावं? नाही, हे आता हे जे घडतंय, हां. जे हे तुमचं इनिशिएटिव्ह आहे, हो. तो हे प्रूव्ह करण्यासाठी आहे का की नाही? आता आम्ही गृहीत धरलो होतो. नाही, मी धरलं होतं असं मी म्हणणार नाही. इन जनरल सगळे दिग्दर्शकांसाठी नाही, काय होतं मी तुला सांगतो, ते मुद्दामून नाही करत. एक सर्कल असं तयार होतं की त्याच्यामध्ये एक इंडस्ट्री व्हॅलिडेशन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. की सिनेमा प्रीमियरला केला की प्रीमियरलाच इंडस्ट्रीतली 50 लोक म्हणतात अरे हे खूप ग्रेटच आहे, हे महानच आहे, म्हणजे हे आता ऑस्करच मिळवेल पुढच्या वर्षी वगैरे, इथनंच सुरू होतात चर्चा. तर असं वाटायला लागतं की हेच खरं आहे. आणि वेरच तू बघशील तर ज्या सिनेमांना इंडस्ट्री व्हॅलिडेशन कमी मिळालं ना तेच बाहेर चाललेत, कारण लोकांना ते जास्त कनेक्ट झालेत. तर मला असं वाटतं, मी मागेही हे म्हणलं आणि थोडं धाडसच आहे, पण हे असं आहे की आम्ही आमच्या त्या हस्तिदंती मनोरत्न बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि ॲक्च्युअल लोकांना काय सांगायचं आहे, त्यांना काय वाटतंय, त्यांच्याशी काय बोललं पाहिजे, याचा अभ्यास ग्राउंड लेवलला करणं खूप गरजेचं आहे. मी तुला याच्याबद्दल छोटं एक उदाहरण सांगतो. आम्ही पुण्यात गेलो होतो मिलेनियम नावाच्या मॉलला. मी स्वतः पुण्याचा ओरिजिनली आहे, पण मी आता मुंबईत राहतो. त्या मॉलमध्ये गेल्यानंतर तिथे माझा सिनेमा बघायला लोक आली होती आणि ऑडियन्स फुल होतं वगैरे, सगळं ठीक आहे. त्या मॉलमध्ये 15 स्क्रीन्सचं मल्टिप्लेक्स होतं. मी पुण्यामध्ये पहिलं मल्टिप्लेक्स आला तेव्हा जाऊन सिनेमा पाहिलेला आहे. 15 स्क्रीनचं मल्टिप्लेक्स, त्यात आयमॅक्स, त्यात इन्सिग्निया, आणि खाली मॉलमध्ये असे ब्रँड्स आहेत ज्यातले 80% ब्रँड्सच मला माहीत नाही आहेत. म्हणजे मी म्हटलं मराठी ऑडियन्स हे सगळं कन्झ्युम करतोय, मग तसं कन्झम्पशन करायला लावणारा मराठी सिनेमा काय येत नाहीये? कारण मराठी सिनेमा बनवणारे हे बघतच नाहीयेत की ऑडियन्स हे कन्झ्युम करतो. तर जास्तीत जास्त प्रेक्षकाभिमुख व्हायला पाहिजे, त्यांना काय पद्धतीचा सिनेमा हवा आहे याचा एक अंदाज घेतला पाहिजे, आणि मग स्वतःला आवडती तीच गोष्ट त्या फॉर्मॅटमध्ये सांगितली पाहिजे. हे फार गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की ठराविक रिव्ह्यूज, ठराविक अवॉर्ड्स, ठराविक लोक याच्यातच वर्षानुवर्ष तुम्ही सगळेच तुम्हाला वा 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 म्हणत राहिले तर तुम्ही त्याच एका कोपऱ्यात अडकून बसता.
आणि मग काय होतं, कुठल्या तरी गावातल्या मुलाला असं वाटतं हे सगळं चाललंय, ह्याच्याशी माझा काय संबंध आहे, हा माझा मराठी सिनेमा नाहीच आहे. मग मला साऊथचा सिनेमा जास्त जवळचा वाटतोय, मला ते स्टार्स जास्त जवळचे वाटतात. तर मला जेन्युनली असं वाटतं की मराठी सिनेमातल्या जुन्या दिग्दर्शकांनी सुद्धा, नव्या दिग्दर्शकांनी सुद्धा जास्तीत जास्त ऑडियन्स कनेक्ट ठेवला पाहिजे आणि क्रिटिसिझमला घाबरलं नाही पाहिजे. सगळ्यात मेन मुद्दा आहे की आपल्याला कोण काय बोलेल याला जर आपण घाबरलो तर आपण चांगलं काम करूच शकणार नाही. सो त्यामुळे हा गृहीत धरलं होतं का, याचं उत्तर 100% हो आहे. जेवढा प्रवास मराठी सिनेमाचे प्रेक्षक मराठी सिनेमा बनवायला करतात, बघायला करतात, तेवढा प्रवास मेकर्सनी एकदा करायला पाहिजे. हो 100%. आता हे बघ, आता असं काही राहिलं नाही की हा कोणापासून. हो 100%, प्रश्नच नाही. काय होतं, एका तुमचा एक पद्धतीचं जे शांतता असते ना, किंवा एक पद्धतीचं जे लोक एका गुबगुबीत ह्याच्यात असतात, ते ब्रेक करणारी एक कलाकृती येतेच, जी फॅन्ट्रीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांमध्ये आली आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या. सैराटनी ते अजून मोठ्या स्केलला नेलं, 90 करोड 100 करोडची आपल्याला स्वप्न दाखवली. तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्यांनी हे लक्षात आलं की एवढा ऑडियन्स आहे. तर आता बाकीच्या मेकर्सनी पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्या ऑडियन्सला केटर कसं करता येईल. आणि एक तुम्हाला अगदी छोटं उदाहरण सांगतो की आपण जेव्हा जेवत असतो तेव्हा प्रत्येकालाच प्रत्येक पदार्थ आवडतो असं नाही ना, पण एक जर हॉटेल असेल तर ते सगळे पदार्थ बनवतं ना. तसंच सिनेमा आहे ना, की कोणाला कमर्शियल सिनेमा आवडतो तोही चांगला चालू दे, कोणाला फॅन्ड्री आवडतो तोही चांगला चालू दे, कोणाला किल्ला आवडतो तोही चालू दे, कोणाला कट्यार काळजात घुसली आवडतो. मला स्वतःला अतिशय वाईट वाटलं होतं जेव्हा वसंतराव देशपांडे चालला नव्हता. इतकी अफलातून फिल्म केली होती आणि मी अक्षरशः म्हणजे मी हतबल झालो होतो की हा सिनेमा का नाही चालत. आणि मग मला लक्षात आलं की वसंतराव कोणाचीच अस्मिता नसल्यामुळे कोणालाच ते वर उचलावेसे वाटले नाहीत आणि फक्त सिनेमा म्हणून त्याच्याकडे लोकांनी पाहिलं नाही. तर अशा वेळेला ऑडियन्सला तो विश्वास देणं आणि ऑडियन्सच्या सोबतीने एक एक कलाकृती घडवत राहणं हे आम्हा मेकर्सच्या पुढच्या काळातलं खूप मोठं काम आहे. आणि त्यात आपल्या क्षेत्रामध्ये अनेक लोकांना हिंदी येतं, त्यामुळे ते पहिला हिंदी सिनेमा बघायला जातात. सो जो मल्याळमचा मगाचा तुमचा मुद्दा होता की तिथे दे आर कम्प्लिटली अँटी, त्यांच्यामध्ये ते मानतच नाहीत ना, त्यांचं म्हणणे आमची भाषा पहिले. त्यामुळे त्यांच्याकडे जो भाषाभिमान आहे आणि संस्कृतीचा अभिमान आहे तो त्यांच्याकडे टेरिफिक मुद्दा आहे, तो आपल्याला आधी आणायला पाहिजे. कारण आपल्याकडे पण म्हणजे ते थोडंसं पुण्यात पण आहे ना की मुंबईतनं नाटक आलं की लोक म्हणतात अरे चांगलं नाटक आहे, किंवा परदेशातनं कपडे आले तर आपण म्हणतो अरे चांगला ब्रँड आहे. तसंच ते हिंदीतनं सिनेमा आला की आपल्याला वाटतं की तो चांगला आहे. तर तसं मराठीच्या बाबतीत त्याला सेकंडरी मानणं हे सोडणं खूप गरजेचं आहे. आपण प्रायमरी आहोत आणि आपण चांगलं काम करतो. हॅलो, मला एक म्हणायचं की जसा मल्याळम सिनेमा आहे तो फेमस व्हायचं मेन कारण आहे की ते OTTवर 5 भाषेमध्ये रिलीज करतात आणि ते प्रत्येक सिनेमा 5 भाषेमध्ये रिलीज करतात. कसं आपण मराठीत का नाही करत? मराठीचे मॅक्झिमम सिनेमे अवेलेबलच नाही आहे. आता ते जेव्हा हिंदीमध्ये बनले तेव्हा ते समजलं की ते 20-30 वर्षा पहिले आपल्याकडे झाले होते आणि आता त्यांनी 100 करोड कमवलं. नाही, याचं कारण त्यातला एक सिम्पल मुद्दा असा आहे की मराठीचा जो OTTचा बेस आहे ना तो खूप कमी आहे. अगदी मला सांगायला हे दुर्दैवाचं वाटतं, अनेक मराठी लोक मराठी सिनेमाच टेलिग्रामवर डाउनलोड करून बघतो दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी. म्हणजे मला असं होतं की चांगला सिनेमाला जर तुम्ही 100 रुपये देऊ शकत नसाल तर मग मराठी सिनेमा लोक OTTवर का बघत नाहीत? ही ओरड आम्ही किती गेली तरी त्याला काहीच होणार नाही. तो बिहेवियरचाच मुद्दा आहे, म्हणजे तो तुमच्या प्रेक्षक म्हणून नीतिमत्तेचाच मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो, आम्ही फिल्म प्रमोशन करत असताना माझ्या ड्रायव्हरनी मला ऑनलाईन लिंक दाखवली की सिनेमा ऑनलाईन आला आणि मी बघू शकतोय. तर मी म्हटलं काय, मी याच्यावर मी तुला काय बोलू? म्हणजे हा तुझ्या लाजेचा किंवा तुझ्या निर्लज्ज असण्याचा मुद्दा आहे. तर तसा OTTच्या बाबतीमध्ये मुद्दा असा की आपला ऑडियन्स बेस कमी असल्यामुळे OTTला जाताना आपल्याकडे निगोसिएशन पॉवरच नाही. आपण म्हणूच शकत नाही की हा तुम्ही आमचा सिनेमा घ्या 1 कोटी लोक बघतील, हे आपण म्हणूच शकत नाही. कारण आपली लोक टेलिग्रामवर अनेक लोक सिनेमा बघतात. तर जोपर्यंत त्यांना तो नंबर मिळत नाही तो आपला सिनेमा घेणार नाही, जोपर्यंत आपला सिनेमा घेणार नाही तोपर्यंत आपला सिनेमा येणार नाही, आणि जोपर्यंत तो येणार नाही तोपर्यंत हिंदी इंग्लिशवाल्यांना वाटणार नाही की हा महत्त्वाचा रिजनल सिनेमा. असं ते विशियस सर्कल आपल्या बाबतीत चालू आहे. ते काही सिनेमे ब्रेक करतात. घरात गणपतीसारखा सिनेमा अमेझॉनवर खूप चांगला चालला, फर्स्ट क्लास दाभाडे खूप उत्तम चालला, जिम्मा उत्तम चालला, हेमंतचा क्रांतिज्योती आता उत्तम करतोय थिएटरमध्ये. हे आम्हाला किंवा तुम्हाला, आता तुम्ही पण फिल्म मेकर असाल तर हे आपल्याला एक एक चांगला सिनेमा बनवूनच तोडायला लागणार आहे, याला दुसरा पर्याय नाही.
आणि मग आपण दरवेळेला याचकासारखं त्यांच्या दारात जाऊन उभे राहणे, सर बघा प्लीज हा सिनेमा घेता येतोय का, मग ते म्हणणार नाही आमच्या नॉर्म्समध्ये बसत नाही, मग पेपर व्ह्यूवर टाका. हे झगडे आपली लोक खूप करतात अरे वर्षानुवर्ष. आणि मी मागे पण महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीत हे बोललोय की मुंबईमध्ये ह्या सगळ्यांची ऑफिसेस आहेत, तर या सगळ्यांना हे कंपल्शन केलं पाहिजे की वर्षाला चांगले 10 मराठी सिनेमे हे तुम्ही घेतलेच पाहिजेत OTT प्लॅटफॉर्मवर. तुम्ही इथे ऑफिस टाकले, तुम्ही इथले सगळे रिसोर्सेस वापरताय आणि तुम्ही इथल्या सगळ्या गोष्टी करताय, तर मग मराठी सिनेमाला तेवढं प्राधान्य ते द्या. सो त्याचेही प्रयत्न आता चालू आहेत. सो तिन्ही प्लॅटफॉर्मवर जर 30 मराठी सिनेमे आले तर डेफिनेटली जगाच्या कानाकोपऱ्यात लोक ते बघतील. त्यामुळे हा मुद्दा आपल्याला चांगला सिनेमा करून सोडवायला लागणार. नमस्कार सर, माझं नाव शशांक आहे. माझी मराठी बरोबर नाही आहे, थोडंसं सांभाळून घ्या. सर माझा प्रश्न हे आहे की गोंदिया आणि भंडारा हे 2 जिल्हे खूप टोकाचे जिल्हे आहेत पूर्वीकडे महाराष्ट्राच्या. सर महाराष्ट्रात असून हिंदी सिनेमा इकडे खूप चालतात, पण मराठी सिनेमा कोणताही रिलीज झाला की इकडे चालत नाही आणि गोंदियाकडे माहितीही नसतो की सिनेमा रिलीज झाला आहे. आता गोंदियाची सुनबाई म्हणून तेजस्विनी पंडित मॅडम माझ्या स्वतःच्या मामी आहेत त्या, पण त्यांच्या जेव्हा सिनेमा येतात तेव्हा आमच्या गोंदियाकडे ते सिनेमे नसतात, माहिती नसतात लोकांना. इवन इकडे झॉलिवूड आणि घातसारखे जे सिनेमे बनले आहेत, ज्यांना फिल्मफेअर मिळालं आहे. मी पण त्या मूवीचा पार्ट राहिलो आहे तिथे, डायरेक्शनमध्ये असिस्टंट होतो मी. आणि त्या सिनेमात राहून सुद्धा ते आमच्याकडचे सिनेमे असून सुद्धा आम्हा लोकांना नाही माहीत, इकडच्या ऑडियन्सला. सर यामागे तुम्हाला काय वाटतं की यामागे काय सुटत आहे किंवा इथे काय चुकत आहे दिग्दर्शकाकडून किंवा प्रेक्षकांकडून की आमच्याकडे ते सिनेमे पोहोचत नाही आहेत? नाही, मला असं वाटतं ऑडियन्सचा काहीच चुकत नाही. अगदी स्पष्ट सांगायचं तर मराठी सिनेमा हा अनेक काळ एका ठराविक साच्यामध्ये अडकून पडला होता आणि जोपर्यंत ऑडियन्सला स्वतःला त्यात रिलेटेबिलिटी फॅक्टर सापडत नाही तोपर्यंत ऑडियन्स ते बघायला जात नाही. एक. दुसरं, बाहेरच्या कंटेंटमध्ये म्हणजे आता पुष्पासारखा सिनेमा आहे ज्याचं पटनामध्ये लॉन्च केलं होतं, काहीच कारण नव्हतं, पण त्यांनी पटनामध्ये लॉन्च केला. पुष्पासारखा सिनेमा आहे जिथे मला तो माणूस माहीत नाही आहे, पण मी लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्ससाठी ते बघायला जातो. मग मी आयदर माझ्या आयुष्यातली गोष्ट असेल ती बघायला जाईन किंवा लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्ससाठी जाईल. पुण्या मुंबईत काय चालतं हे बघायला मी का जाऊ? जो ऑडियन्सचा अत्यंत खराखुरा आणि व्हॅलिड प्रश्न आहे. म्हणून आता गेल्या वर्षीच मी औरंगाबादला खडमोड नावाची फिल्म पाहिली होती, जी तिथल्याच एका आदिवासी भागाबद्दल आणि तिथल्या लोकांबद्दल एका मुलाने केली होती, जी तिथे औरंगाबाद फिल्म फेस्टिवलमध्ये होती. तर मी म्हटलं तसं असे व्हॉइसेस नवीन नवीन येणं गरजेचं आहे. आणि त्यांना आता लालो नावाचा गुजराती सिनेमा आलेला आहे, जो गुजराती सिनेमा बॉरोड कॅमेऱ्यावर बनवलाय 60-70 लाखात, त्यांनी 100 कोटीचा बिझनेस केला. मला असं वाटतं कुठल्या तरी भंडारा, गोंदिया, कुठनं तरी असा एखादा सिनेमा येईल आणि तो बनवेपर्यंत आपण काम करत राहिलं पाहिजे. म्हणजे जेव्हा त्याच्याकडे लोकांचं लक्ष दिलं, अरे इथे पण सिनेमा आहे. आता तृषांनी हॉलिवूड केला, त्यांनी इतके त्या मुलांनी त्याच्यासाठी कष्ट घेतलेत तो सिनेमा बनवण्यासाठी. म्हणजे मी त्याच्यावर 2 तास बसलो तर माझ्या डोळ्यातनं पाणी आलं की एक सिनेमा बनवायला याला काय काय करायला लागलं. तर ते कष्ट हे फिल्म मेकरला चुकलेले नाहीच आहेत. त्यामुळे अरे बापरे आता इथे ऑडियन्स नाही आहे तर मग राहू दे कशाला करायचं असा विचार न करता आपल्याला इथली गोष्ट सांगायची आहे ना, आपण आपली गोष्ट सांगू आणि ती बरोबर येईपर्यंत सांगत राहू. ती आज नाही येणार, 2 वर्षांनी येणार, 5 वर्षांनी येईल, पण ती एकदा जेव्हा बरोबर येईल ना तेव्हा अख्ख्या जगाचं त्याच्याकडे लक्ष जाईल आणि तेव्हा लोक त्या व्यक्तीला ओळखतील की अरे याच्यामुळे जगाचं याच्याकडे लक्ष गेलो. सो तो अभिमान आणि तो मान मिळवण्यासाठी काम करत राहणं गरजेचं आहे. थँक्यू. हाय क्षितिज सर, हाय अभिनय दादा. माझा प्रश्न तुला आहे अभिनय की 2019मध्ये तुझी एक मूवी आली होती अशी ही आशिकी, आणि ते बघितल्यानंतर म्हणजे त्याचं जे इम्पॅक्ट माझ्यावर होतं ना ते मला कसा होता आधी इम्पॅक्ट? खूप छान बिकॉज मी आणि माझी फॅमिली आम्हाला चौघांनी बघितलं होतं ते मूवी आणि स्क्रिप्ट म्हण, स्टोरी, सॉंग्स खूप छान वाटले आम्हाला. तर मला जाणून घ्यायचं होतं की तुझं म्हणजे तू का ती स्क्रिप्ट चूज केली होती? अगेन मी डिरेक्टर सचिनजी डिरेक्ट करत होते ना, इट वॉज डिरेक्टेड बाय सचिन पिळगावकर. सो मी स्क्रिप्ट मला गोष्ट सांगून मी ऑनबोर्ड नव्हतो गेलो. ही वॉज गोइंग टू डिरेक्ट द फिल्म म्हणून आय वेंट ऑन बोर्ड आणि मग त्यांनी गोष्ट ती डेव्हलप केली होती. म्हणजे त्यांच्या डोक्यात बेसिक कल्पना होती की त्यांना काय, त्यांची जुनी फिल्म आहे अखियो के झरो कोसे म्हणून, जी खूप पॉप्युलर फिल्म आहे. सो त्या फिल्मचा त्या फिल्मची स्टोरी आहे इट इज सिमिलर टू अशी की काही गोष्टी फक्त स्विच केलेत. सो एक मला पण स्वतःला एस्टॅब्लिश करायचं होतं ॲज अ लिडिंग मॅन. पण मी 20 वर्षाचा होतो त्यावेळेला. आय वॉज 21 इयर्स ओल्ड आणि तेव्हा मी स्वतःला ॲज अ लिडिंग मॅन एस्टॅब्लिश करण्याची स्वप्न बघत होतो. सो त्या एंटायर परफॉर्मन्स, त्या एंटायर प्रोसेसमध्ये भयानक इनोसन्स आहे.
तुम्ही बघाल माझं काम तर तुम्हाला एक भाबडेपणा दिसेल माझ्या कामामध्ये. सो या आय मीन ती फिल्म इनफॅक्ट टी व्हीवरती आणि ओ टी टीवरती खूप ब्लोअप झाली. म्हणजे थिएटरमध्ये त्यावेळेला इतकं तिने नाही केलं, बट ती टेलिव्हिजनवरती आणि ओ टी टीवरती भयानक खूप छान चालली. सो आय थिंक फिल्मचा ऑडियन्स असतो तो प्रत्येक वेळेला तिथेच मिळेल असं नाही आहे. तिला तो कुठल्याही माध्यमात सिनेमाला ऑडियन्स मिळतो. एक्झॅक्ट. आय थिंक दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट एक्झाम्पल्स ऑफ दॅट. एक्सपिरियन्स काय होतं तुझं? मी खूप घाबरलेलो असायचो कंटिन्युअस. आय वॉज ऑलवेज, कारण मग एक काय गोष्ट झाली सांगतो. फर्स्ट फिल्म वॉज मिस्टर सतीश राजवाडे. सतीश सर तुम्हाला इतकं पॅम्पर करतात, तुम्हाला इतकं लाडवतात ॲज अन ॲक्टर, की दुसरीकडे गेल्यावरती तुमची पंचायत होते. ते इतकं मला स्वतःच्या मुलासारखं त्यांनी ठेवलं होतं त्या सिनेमाला. आणि सचिनजी इज अ व्हेरी व्हेन इट कम्स टू वर्क, त्यांचं वर्क आहे ते खूप कमाल आहे. पर्टिक्युलर म्हणजे टू द टी. एक वाक्य इकडचं तिकडे पण नाही करू शकत तुम्ही. वाक्य सोडा, तुम्ही सेटवर येताना काय एनर्जी घेऊन येता हे पण खूप महत्त्वाचं असतं. बिकॉज त्यांचं अख्खं आयुष्य सेटवरती गेलं आहे. त्यामुळे ते डिसिप्लिन, ते कन्व्हिक्शन, ते त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं होतं. प्रेपरेशन. मी खूप अगेन इमॅच्युअर होतो त्या वयामध्ये आणि एक फिल्म खांद्यावर घेऊन जाणं वॉज अ टास्क फॉर मी. बट आय थिंक ते सचिन सरांनी मला थोडंसं काय म्हणतो स्ट्रॉंग केलं त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये. मी बाकी गोष्टी फेस करण्यासाठी अजून स्ट्रॉंग झालो सचिन सरांमुळे. सो इट वॉज अ ग्रेट प्रोसेस. मला खूप चांगली मित्र मिळाली. हेमल बिकेम अ ग्रेट फ्रेंड ऑफ माइन. सो या अँड इट वॉज माय फर्स्ट फिल्म ॲज अ लिडिंग ॲक्टर. सो चांगली प्रोसेस होती आणि लोकांनाही आवडते फिल्म. सो इट वॉज ग्रेट. नाईस. मला पण खूप आवडली होती ती मूवी. थँक्यू. आपल्याकडे खूप प्रश्न आहेत, पण वेळेच्या अभावी आपण आता थोडंसं आवर्त घेऊयात. एक आउट ऑफ द बॉक्स पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या एका टोकाला कुटुंब प्रबोधन, पंचपरिवर्तन किंवा भारतीय ज्ञान प्रणाली याच्यावर खूप कार्यक्रम चालू आहेत. सगळीकडे समाज प्रबोधन आणि ते सगळं सुरू आहे. आणि दुसऱ्या टोकाला जग AI ला कवताळत आहे. उत्तर हा सिनेमा जो आहे यांनी या दोन्ही टोकांची गाठ बांधली आहे कुठेतरी असं मला वाटतं. कारण आई आणि मुलाचं प्रेम किंवा नातेसंबंध जाणीवा एका व्यक्तीची असण्याची गरज जे आपलं कुटुंब प्रबोधन पण सांगतं. तर ही जी गाठ बांधली गेलेली आहे आता उत्तर या सिनेमाच्या निमित्तानं, आणि सिनेमा हा एक समाजावर इम्पॅक्ट पडणारा एक मोठा टूल आहे आपल्याकडे. तर एक मराठी सिनेमाचे प्रतिनिधित्व म्हणून, लेखक, दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेता म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? मी मला अगदी छोटं आणि पटकन उत्तर देतो आणि मग आपण एक दोन प्रश्न शेवटचे घेऊया आणि थांबूया. एकच फक्त मुद्दा असतो की मी जसं 3 R मी कायम काम करताना बघतो. एक म्हणजे रिस्पॉन्स. आत्ता जो काळ चाललाय त्याला मी कामातनं रिस्पॉन्ड काय करतो. म्हणजे AI आलंय तर मी असं काय काम करतोय जे त्या AI ला रिस्पॉन्ड करेन. दुसरं म्हणजे त्याचा रेलेव्हन्स, ते किती रेलेव्हंट आहे. कारण मी मराठी आपला समाज हा खूप स्मरणरंजनवाला समाज आहे की लोक लगेच गळे काढतात. अरे 70 साली असं झालं होतं, 90 साली तसं झालं होतं. सो आपल्याकडे एक स्मरणरंजनाची परंपरा आहे. पण आत्ताच्या काळाला रेलेव्हंट आपण काय काम करतो हा एक मुद्दा कायम मी लिखाणात तपासून बघतो. आणि तिसरा आहे रिलेटेबल आहे. तो तुमच्यापैकी प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून रोजच्या जगण्याशी रिलेटेबल व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात शहर, गाव, गरीब, श्रीमंत, अभिजन, बहुजन असा कुठलाही वाद नाहीये. ते इमोशन इतकं युनिव्हर्सल आहे की ते प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हो, ही घटना वेगळ्या जगात घडते पण माझ्याशी याचा काही ना काहीतरी संबंध आहे. तर ते रिस्पॉन्सिव्हनेस, रिलेटेबिलिटी आणि रेलेव्हन्स हे 3 मुद्दे मला कायम लिखाणामध्ये आणि दिग्दर्शनात महत्त्वाचे वाटतात. उत्तर हे AI शी रिलेटेड पहिला तो मुद्दा आहे. आणि आता पुढचा जो काही सिनेमा मी करीन त्याच्यामध्ये सुद्धा असाच एक मुद्दा असेल जो आपल्या सगळ्यांशी रिलेटेबल आहे. आत्ता त्याचा खूप मोठा रेलेव्हन्स आहे आणि त्याला रिस्पॉन्ड करणं आत्ता खूप गरजेचं आहे. तर त्याच मुद्द्यांवरती आम्ही कायम सिनेमा करतो आणि त्याचं ऑडियन्स पण एक चांगलं ॲप्रिसिएशन आम्हाला देत आहे. नक्कीच नक्कीच. अजून कोणाचा प्रश्न? शेवटला प्रश्न घेऊया. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण एखादी जेव्हा फिल्म बनवत असतो तर आजच्या काळात त्याचा PR आणि मार्केटिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण त्याचा रेशिओ कसा ठरवतो किंवा तुम्ही फिल्मसाठी काय रेशिओ त्याचा ठेवला होता? मला आयडियली असं वाटतं की जेवढी मेकिंग कॉस्ट आहे तेवढाच PR आणि P&Aला पैसे ठेवायला पाहिजे. आपल्याकडे लोकांना असं वाटतं की 1 कोटीत फिल्म बनवली तर 50 लाखात P&A होतो. असं नाही होत. आत्ता चॅनलचे रेट्स, पेपरचे रेट्स, सोशल मीडिया मार्केटिंग या सगळ्याला तुम्हाला खूप उत्तम
पैसे ठेवायला लागतात. आणि दुसरं, हा थोडासा ना ढगात गोळीबार म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे काय, तुम्हाला माहीत नाही काय वर्क होणार आहे. त्याची ब्युटी ही आहे की तुम्हाला असं वाटतं अरे पेपरात ॲड टाकली म्हणजे लोक येतील, आणि त्या दिवशी समजा नाहीच वाचलं लोकांनी पेपर, तर तुम्हाला सोशल मीडिया पण पाहिजे. त्या दिवशी समजा लोक इंटरनेट डाऊन झालं तर तुमच्याकडे टी व्ही पण पाहिजे. म्हणजे अशा प्रत्येक माध्यमातून तुम्ही पोचलं पाहिजे. कंटाळा येईपर्यंत प्रमोट केली पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यासाठी फक्त पैसे गरजेचे नाही, त्यासाठी एक तर इच्छाशक्ती पाहिजे, आणि दुसरं म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे. म्हणजे ह्या फिल्मला आम्ही एक एक्सपेरिमेंट करून बघितला की 75 मुलं आम्ही एका स्क्रीनमध्ये बसवली आणि 75 आया आम्ही दुसऱ्या स्क्रीनमध्ये बसवलं, आणि त्यांनी एकत्र त्यांना फिल्म नाही पाहू दिली. त्यांनी फिल्म पाहिल्यानंतर त्यांना एकत्र भेटवलं. मग फुल गंगा जमुना रडारड फुल सगळे आयटम झाले तिकडे. पण त्यांचं ते रियुनियन आम्हाला कॅच करता आलं, आणि आम्ही ते पब्लिसिटीसाठी वापरलं की तुम्हाला तुमच्या आईची किंमत ती नसताना कळण्यासाठी हा सिनेमा तुम्ही बघितला पाहिजे. तर इट इज अ वर्ल्ड ऑफ आयडियाज. लेट्स नॉट टॉक अबाउट बजेट, कारण बजेट इज अ व्हेरी फ्रिव्हिलस थिंग. मी म्हणलं तसं लोक 10 कोटी मार्केटिंगला खर्च करून पण घाण करतात अरे, आणि लोक 50 लाखात पण एक्स्ट्रॉर्डिनरी मार्केटिंग करतात. त्यामुळे तुमची आयडिया किती मोठी आहे आणि ती आयडिया तुम्ही किती मरेपर्यंत वाजवू शकताय याच्यावर तुमच्या फिल्मचं गणित अवलंबून आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. बजेट त्याला तुला जे लागतं ते म्हणजे आहेच. म्हणजे आता तुला काय, ज्या लोकांना जे लोक पैसे देऊन रिव्ह्यू करतात त्यांना तुला बजेट म्हणजे ते तुझ्यावर आहे की ठेवायचं का नाही, ते आम्ही नाही ठेवत. पिक्चर सुपर डुपर हिट होता. तर सर माझं अभिनय सरांचा प्रश्न आहे. तर सर तुमचा एक पिक्चर होता रमपाट, तो 2019 तो प्रदर्शित झाला. तो त्याच्यामध्ये एक सीन होता, तुम्ही आणि तो एक हिरोईन तुम्ही फिल्म ऑडिशनसाठी जाता, ज्याच्यामध्ये तुम्हाला पिक्चर सिलेक्शन करायचं होतं. वैभव मागले तुमचं ऑडिशन घेतात, पण तुम्ही ते कसंही करून तुम्ही ॲक्टिंग वगैरे करून टाकता. हिरोईन आर्चीचा रोल करते, तुम्ही मिथुन दादाचा रोल करून टाकता. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी आला तर मग तो फिल्म ऑडिशन तेव्हा काही नाही. म्हणजे तो का सीन होता तो समजला ना. बेसिशन करतात त्या लोक तिथे कधीच ऑडिशन देऊ नका. कुठलीच ऑडिशन देण्यासाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत. तुम्हाला ऑडिशन द्यायची आहे, तुम्ही स्वतः तिकडे जा, त्यांना सांगा मला ऑडिशन द्यायची आहे, तुमचे फोटो सबमिट करा, जे काय तुमचे वर्क लिंक्स सबमिट करा आणि तुम्ही ऑडिशन द्या. ऑडिशन देण्यासाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारचा पैसा द्यावा लागत नाही. अनेक मुंबईमध्ये पुण्यामध्ये असे स्कॅम्स चालू असतात जिथे एवढे 5,000 द्या हिरो बना, 10,000 द्या हिरो बना, 15,000 रुपये द्या हिरो बना. ह्या स्कॅम्सला ते उत्तर होतं की ते हे सगळं चुकीचं आहे, कोणीही पैसे घेऊन ऑडिशन देत नाही. सो त्या दोघां कॅरेक्टरकडनं पैसे घेतले होते आणि त्यांना मग ऑडिशन द्यायला सांगितली होती. त्यांनी मग ऑडिशन दिले, त्यांचं कौतुक झालं, त्यांनी खूप खांडरेडी ॲक्टिंग केली, त्याचं त्यांना कौतुक केलं गेलं. बेसिकली त्या सीनचा तो मुद्दा होता. सो येस, थँक्यू मला परत आठवण करून दिल्याबद्दल. ही पण 6 वर्ष झाली. येस. काही नाही, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स, बाकी काही नाही. आपल्या स्वतःबद्दल कॉन्फिडन्स ठेवायचा. येस. तुमच्या दोघांची पण एक प्रश्न आहे माझा, की आजकालच्या टाईममध्ये जसं फिल्म्समध्ये जे ब्लड व्हायलेन्स गोर जे चालू आहे, तर त्याच्याबद्दल ॲज अ ॲक्टर, ॲज अ रायटर अँड ॲज अ डायरेक्टर या तिघांचा पॉईंट ऑफ व्ह्यू का असेल? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वगैरे नाही आहे. हां, मी धुरंधर पाहिलास. हां, मी आधीपासून ॲनिमल, धुरंधर. तूच उत्तर दिलंस. ऑडियन्स बघतात म्हणून सिनेमे बनतात, सिनेमे बनतात म्हणून ऑडियन्स बघत नाही. सो कळलं. सो हे ज्या सिनेमांचं आलेलं आहे ते ऑडियन्स बघतात म्हणून आलंय. हे सायकल असते रे. 80s मध्ये एक सायकल आली होती जिथे फक्त व्हायलेंट सिनेमे बनत होते. मग यशजींनी लम्हे बनवला, चांदनी बनवला. अगेन मराठीमध्ये पण असे सायकल येत असतात सतत की अरे एकाच प्रकारचे सिनेमे बनतात, एकाच पथडीचे सिनेमे बनतात, मग कोणतरी एक घेऊन पाथ ब्रेक करतो आणि मग त्या प्रकारचे सिनेमे बनायला लागतात. इट इज अ सायकल, इट इज अन ऑडियन्स सायकल. ऑडियन्स एकदा कंटाळली की ते सिनेमे बनणं बंद होतं. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा मुद्दा नाही आहे. तुम्ही व्हायलन्स काय प्रकारे दाखवताय आणि कुठल्या जर चुकीच्या गोष्टी ग्लोरिफाय करत असाल तर चुकीचं आहे. पण देन अगेन तो क्रिएटिव्ह मुद्दा आहे आणि त्याच्याबद्दल खूप मोठं डिस्कशन होऊ शकतं. बट टू सम इट अप, तुम्ही बघाल तोपर्यंत बनणार, तुम्ही जेव्हा बघणं बंद कराल तेव्हा बंद होईल. सो येस. थँक्यू सर.
आणि मराठी सिनेमे यावे आणि ते चालावे असं वाटत असेल तर लवकरात लवकर जाऊन उत्तर सिनेमा बघा. मला वाटतं आपण या नोटवर थांबूयात. मी तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि पुन्हा शुभेच्छा देते आणि अपेक्षा करते की पुन्हा एक नवीन सिनेमा घेऊन तुम्ही नागपुरात याल. नागपूर फिल्म फेस्टिवलच्या प्लॅटफॉर्मनी आपल्याला आजचा हा अनुभवायला दिला आहे, तेव्हा मी यश गालाला आता पुढचे सूत्र सोपवते आणि एक नागपूर फिल्म फेस्टिवल काय आहे त्याच्याबद्दलची एक छोटीशी माहिती तो आपल्याला देईल. त्यासाठी मी जय गालाला पुढचे सूत्र सोपवते. नमस्कार. नागपुर चलचित्र फाउंडेशन और नागपुर फिल्म फेस्टिवल की ओर से मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं नागपुर में, और आप सभी का भी स्वागत करता हूं. जैसे कि सर ने अपनी पहली लाइन में कहा था कि एक चित्र सेतु बनना चाहिए जो यहाँ के लोगों को, मुंबई और पुणे के लोगों से, फिल्म एक्टरों से, फिल्म मेकर्स से कनेक्ट करे. तो वही उद्देश्य को लेकर नागपुर चलचित्र फाउंडेशन नागपुर फिल्म फेस्टिवल का आयोजन कर रहा है. और मैं सर से भी ये कहना चाहूँगा कि ये सेतु का आज आपने नींव रखी, तो इस सेतु का मतलब ये सेतु अब पूरी तरीके से बनेगा, इसके लिए हम प्रयासरत रहेंगे. और हम लोग आपसे भी इसके लिए सहयोग चाहेंगे कि आप यहाँ की ऑडियंस के लिए आएँ, यहाँ के लोगों से मिलें. क्योंकि जैसे कि आपने कहा कि जो लालो सिनेमा है, तो जब बहुत सारे मराठी फिल्म्स हैं, लालो सिनेमा अब महाराष्ट्र में बहुत ही कम जगह पे रिलीज़ हुआ था. यहाँ के कुछ लोगों ने इनिशिएटिव लेके उसको नागपुर में उसके शो लिए, तो जब लोगों को पता चला तो वो यहाँ भी हाउसफुल हुआ. ऐसे ही मराठी सिनेमा है जो जब लोगों को पता चलता है तो वो हाउसफुल होते हैं. बस कमी है वो ब्रिज की, तो वो ब्रिज पाटने का काम ही नागपुर चलचित्र फाउंडेशन और नागपुर फिल्म फेस्टिवल करता है और करता रहेगा. तो इसी इनिशिएटिव को लेकर नागपुर फिल्म फेस्टिवल का 28 और 29 मार्च द्वितीय संस्करण हम लोग यहाँ पर आयोजित कर रहे हैं. तो इसके जो पहला संस्करण है उसके बारे में मैं आपको बताऊं तो ये 11 और 12 जनवरी 2025 को नागपुर में ही आयोजित हुआ था, जिसमें पूरे देश से लगभग 350 शॉर्ट फिल्म्स हमारे पास आई थी और 22 भाषाओं में आई थी. जिसमें नागपुर में होने की वजह से ऑब्वियस है कि मराठी में लगभग 98 शॉर्ट फिल्म्स हमारे पास आई थी और 140 फिल्म्स अलग अलग भाषाओं में नागपुर और विदर्भ क्षेत्र से आई थी. तो ऐसा नहीं है कि नागपुर और विदर्भ में फिल्म मेकर्स नहीं है, बस कोशिश है उनको एक मंच देने की और उनकी जो आवाज़ है, उनकी जो क्या कहते हैं, उनकी जो प्रस्तुति है, उनका जो फिल्म है वो लोगों तक पहुंचाने की. तो बस इसीलिए नागपुर फिल्म फेस्टिवल काम कर रहा है. तो आप देख सकते हैं कि नागपुर फिल्म फेस्टिवल इस बार 28-29 मार्च 2026 को नागपुर में ही आयोजित होने वाला है. इसमें काफ़ी अलग अलग कैटेगरीज में स्टूडेंट्स के लिए और प्रोफेशनल्स के लिए अलग अलग कैटेगरीज में शॉर्ट फिल्म्स, डॉक्यूमेंट्रीज, रील्स, AI बेस्ड फिल्म्स और एनिमेशन फिल्म्स, ऐसी कैटेगरीज में हम लोग फिल्म एक्सेप्ट कर रहे हैं. फिल्म एक्सेप्ट करने की तारीख 10 फरवरी, लास्ट डेट 10 फरवरी है. तो मैं इस मंच से ये आह्वान करूँगा कि आप लोगों में से काफ़ी यंग फिल्म मेकर्स यहाँ बैठे हैं, तो जो अपनी कला को शॉर्ट फिल्म के माध्यम से, शॉर्ट डॉक्यूमेंट्रीज के माध्यम से अगर लोगों तक पहुँचाना चाहते हैं तो आप इसमें सबमिट कर सकते हैं. और इसी मंच से मैं आप दोनों को आज नागपुर फिल्म फेस्टिवल में आने के लिए 28-29 मार्च का आपका समय मांगता हूँ, ताकि हम इस ब्रिज को और मजबूत कर सकें. तो आप दोनों को ये आमंत्रण यहीं से देता हूँ. और इसी के साथ हम लोग, मैं मान्यवरों से विनती करता हूँ कि हम लोग नागपुर फिल्म फेस्टिवल का पोस्टर लॉन्च हम लोग यहाँ पर करते हैं. तो उसके लिए मैं रवि हरिदास सर, पवन सर, शैलेश सर, आप लोगों को मंच पे आमंत्रित करता हूँ. आप लोग प्लीज़ मंच पे आइए.
आप सभी का बहुत बहुत आभार। और इसी प्रकार हम लोग और कार्यक्रम लेकर आप लोगों के साथ मिलते रहेंगे और अच्छे अच्छे फिल्म मेकर्स को आप लोगों तक पहुंचाने का काम हम लोग करते रहेंगे। आप लोग इसी तरीके से हमारा सहयोग करें। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच।